नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राज्यकारभार कसा करावा याचं मूर्तिमंत उदाहरण. त्यांची शेतकऱ्यांविषयीची धोरणं तर आजही वाखाणली जातात, पण दुर्दैवानं ती अंमलात येत नाहीत. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश आपल्या सैनिकांना देणाऱ्या राजाच्या या महाराष्ट्रात आज सगळ्यात जास्त शेतकरीच लुबाडला जातोय. खरंच आज महाराज असते किंवा शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यांचा हंबरडा ऐकून महाराज परत आले तर काय होईल हे आपल्या सगळ्यांना लवकरच अनुभवता येणार आहे. कारण पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या निमित्तानं आपण आज कट्ट्यावर गप्पा मारणार आहोत अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याशी. त्यांच्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमानं मराठी माणसाच्या मनात अभिमानाचं स्फुल्लिंग चेतवलं. आता पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाच्या निमित्तानं ते शेतकऱ्यांच्या दुःखाला, त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडणार आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून सुपरस्टार रजनीकांत सोबत मांजरेकरांनी खांद्याला खांदा लावून काम केलंय. या महानायकांच्या प्रसिद्धी झोतातही स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलंय. त्यांचे चित्रपट हे कायमच वेगळ्या धाटणीचे असतात. वास्तव, विरुद्ध सारखे हिंदी सिनेमे असोत किंवा दे धक्का, काकस्पर्श, पांघरुण, नटसम्राट, लालबाग परळ सारखे मराठी सिनेमे, त्यांचा मांजरेकर टच प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतो. आज मराठी सिनेसृष्टी काही मोजक्या चेहऱ्यांकडे आशेनं पाहतीये आणि त्यापैकीच एक म्हणजे महेश मांजरेकर सर. या सगळ्याच्या अनुषंगानं महेश मांजरेकरांशी संवाद साधूया, गप्पा मारूया, कट्ट्याला सुरुवात करूया. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार महेशजी, हा तुमचा आता सिनेमा जो येतोय हा कितवा सिनेमा आहे मराठीतला? नाही, मी मोजले नाही आहेत, पण असं 15 झाले असतील असं मला वाटतं. मी फार त्या बाबतीत मी थोडासा अड्ढव आहे. लोक असे 1 वर्ष झालं सिनेमाला, 2 वर्षाचं काही काही पोस्ट करत असतात. मला ते आठवतही नाही आणि मला पोस्टही करता येत नाही. त्यामुळे त्या सोशल मीडियाचं ते सगळ्या ह्याच्याशी मी इलिटरेट आहे. मला नाही, पण मला असं यासाठी मी विचारलं की आता समजा हा 15वा असेल तर मग असा 15वा सिनेमा येत असताना असं पोटामध्ये काहीतरी असं ढवळल्यासारखं, म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी जे होतं सर्वसाधारणपणानं असं काही होतं का? अरे काय नाही, आता इतका कॉन्फिडन्स आलाय की आता काही फरक पडत नाही? नाही नाही, ते कधीच हे होत नाही. ते कायम. आता कसं असतं, ते पोटात बटरफ्लाय असतं. आता माझ्या जवळजवळ बॅट्स आहेत, कारण हा सिनेमा आत्तापर्यंत मी केलेल्या सिनेमामध्ये सगळ्यात जास्त बजेट असलेला सिनेमा आहे. बरं, दुसरं सुरुवातीलाच मी असं सांगून टाकतो की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ह्या सिनेमाशी ह्या सिनेमाचा काहीही संबंध नाही, लांबून नाही आहे. त्यामुळे अगं कोणाला असं वाटलं की आपण पार्ट 2 बघायला जातो तर त्यांची घोर निराशा होईल, कारण त्याच्यात काहीच नाही आहे. ना ते कॅरेक्टर्स आहेत, ना हा तो विषय आहे. हा एक वेगळा इंडिपेंडंट सिनेमा आहे आणि ते आत्ता म्हणजे आता जसं रिलीज होतो ना, काय होतं, सगळी ऑब्जेक्टिव्हिटी निघून जाते. कारण तो इतक्या वेळा आपण बघितलेला असतो एडिटला, मिक्सिंगला, मग कळायला लागतं की अरे कसा झाला आहे सिनेमा. आणि खूप लोकांचं त्याच्यावर त्यात अवलंबून आहे. त्यामुळे पोटात ते दरवेळेला असतं. दरवेळेला विचार करतो काय झालं, आपल्या हातातनं बाण सुटला आहे, काय विचार करायचा, पण नाही होत. ते ती अँक्झायटी, तो पण म्हणजे पिक्चर करत असताना असलेली भावना त्या कलाकृतीबद्दलची आणि एडिट होत असतानाची भावना किंवा एडिट झाल्यानंतरची, याच्यामध्ये अंतर पडत जातं. जरा 2-3 गोष्टी होतात त्याच्यात. म्हणजे एकदा तुम्ही तो विचार केलेला असतो, तो हा स्क्रिप्ट आहे, ते एडिट करताना आपल्याला एक तर कळतं की आपल्या डोक्यात होतं तसं उतरलं आहे की उतरलं नाही आहे. म्हणजे जे आपण सुरुवात केली की मला हा पिक्चर करायचा, तसं झालं आहे का. तर बऱ्याच वेळा माझं तसा झालेला असतो. काही ठिकाणी असं वाटतं की नाही रे, हा विचार केला तसं नाही झालं. पण हा पिक्चरच्या बाबतीत जो मी पिक्चर पाहिला आहे, म्हणजे माझी एक तर लिखाणाची पद्धत वेगळी आहे. कशी? मी आधी डोक्यात सिनेमा लिहितो. म्हणजे डोक्यात सिनेमा लिहितो. मग एक सीन समजा सुचला की सुरुवातीला की एक मुलगी शाळेत बसून कोंढाणाचा सिंहगड कसा झाला हे लोकांना सांगते. तो मी बघतो, ती मुलगी, मग तो क्लास, मग तो सीन असा मी बघत ॲज अ सीन सुचत जातो. तो अख्खा सिनेमा डोक्यात पिकला की मग मी लिहायला घेतो. बरं, पण असं की मग सीन बाय सीन तुम्ही नोंदवत राहता
की हा एक सीन डोक्यात, कागदावर नाही, कागदावर. म्हणजे जसं सत्यजित रेंच्या बद्दल की त्यांची फ्रेम बाय फ्रेम त्यांनी ते ड्रॉ केलेली असायची, हो. तर तुमची तशी पद्धत नाही, त्याच्या उलट ऋत्विक घटक होते, त्यांच्याकडे काहीच नसायचं शूटिंगला जाताना. सी त्याला काही फॉर्म्युला नाही, पण मी एकदा तो व्हिज्युअलाइज झाला पिक्चर, मग त्याची गोष्ट घडली डोक्यात, मग मी पेन लावतो पेपरला. बरं मला ते हे येत नाही, काय कॉम्प्युटरवर येत काहीच नाही मला येत. मी मेल बघायला पण कोणाला तरी सांगतो आणि मला मुलं कायम सांगतात की ते 15 मिनिटात शिकशील. म्हटलं नको, ते मला ते व्यसन लागायला नको. इथे मला कोणाला तरी सांगता येतं बघ रे बाबा, किंवा ते काय स्टोरी आणि रील बिल टाकतात ते मला येत नाही, तेही सांगतात मला मुलं. म्हटलं नको, परत ते मला आवडायला लागलं मी त्याच्यात हे होईल. तर हा एकदा मी लिहितो पेनाने, आणि आता इतकी सवय झाली की मी ते कॉम्प्युटरवर टाईप करायचा प्रयत्न केला की मी इथून बंद होतो. मग तो सिनेमा मी लिहितो, म्हणजे असं नाही की सीन बाय सीन, हो अख्खा सिनेमा ऑन पेपर करतो तो, पण त्याच्या आधी मी बघितलेला असतो तो. म्हणजे आता हा इथून येईल, तो तिथून जाईल, तिथपर्यंत माझ्या डोक्यात असतं. आणि मी खूप चांगला एडिटर आहे डोक्यात, त्यामुळे मला तेही माहिती आहे की हा सीन कुठे कटेल. किंवा आता मी इतके पिक्चर केल्यानंतर मला वाटतं एडिटिंग, प्रत्येक आज मला कोणाला तरी डिरेक्टर बनायचं असेल त्या माणसाला एकच सजेशन द्यावं असं वाटतं की त्यांनी खूप एडिटिंग ही प्रोसेस बघावी. तिथे खरा सिनेमा घडतो त्या एका रूममध्ये. तर त्यामुळे मला 80% 90% ऑफ टाईम मी जो विचार केला तो, कधी कधी एखादा सीन झाला की म्हणतो की नाही हा जास्त चांगला झाला असता, थँक्स टू पैसे नव्हते म्हणून आपण असं केलं. त्याला काही पर्याय नसतो, म्हणजे एका पिक्चरचं बजेट असतं की तो मला 10 प्रकारे विचार, पण मी माझ्या बजेटमध्ये मला एवढंच दाखवत होतं, एवढं होतं. पण 90% ऑफ द टाईम. तर ह्या सिनेमाच्या बद्दल, म्हणजे आता जेव्हा त्याचा ट्रेलर लॉन्च होता तेव्हा राज ठाकरेंनी तर इतकं भरभरून त्याचं कौतुक केलं, तर म्हणजे हा असा सिनेमा करायला काय निमित्त झालं, का वाटला असा सिनेमा करावा? माझं काय होतं, थोडं मी शेतकरी आत्महत्या हा विषय मला खूप त्रास देत होता खूप वर्षांपासून, आत्ता नाही. म्हणजे मला एकच व्यवसाय आहे शेती, ज्या व्यवसायाला काही गॅरंटी नाही. पाऊस कमी पडला तरी प्रॉब्लेम, जास्त पडला तरी प्रॉब्लेम, कीड लागली तरी प्रॉब्लेम, सगळं उत्पन्न आलं तरी प्रॉब्लेम. आणि आज तो मला कायम त्रास असा वाटायचा की मी आज 60 रुपयाला टोमॅटो घेतो 1 किलो, तो शेतकरी 5 रुपयाला का विकतो. तर हे मला खूप वर्षापासून, पण ते कधीतरी इथे आणायचं, पण ते कसं आणायचं मला कळत नव्हतं. आणि आत्महत्या कशा होऊ शकतात म्हणजे ह्या देशात जर का मी गुगल सर्च केलं, जवळजवळ 14 लाख कोटी रुपयाचं मोठी मोठी लोन्स वेव्ह केली गेलेली आहेत, माफ केली गेलेली आहेत. मग शेतकरी काही हजार रुपयांसाठी का मरतो, म्हणजे की काय त्यांनी काय पुण्य केलं आहे की त्यांना माफ केलं जातं आणि यांना माफ केलं जात नाही. आता ह्याच्यात काय म्हणतात, प्रायव्हेट लोन देणारे पण आहेत जे दे आर लाईक शायलॉक्स आहेत, ते सगळंच पिळून घेतात. पण तो मला त्रास खूप वर्षापासून होता, आणि मी खूप त्या बाबतीत मला त्याचा त्रास की जो माणूस आपल्या ताटात जेवण वाढतो, म्हणजे जो हूज रिस्पॉन्सिबल की मला आज काही खायला मिळेल, तो आत्महत्या करतो आणि कोणालाच कसं काही वाटत नाही. बरं काही वर्षानंतर मग ते कर्जमाफी हे सगळं चालू आहे, पण मग ते पैसे त्यांच्यापर्यंत पोचतात का, ही सिस्टम काय. पण सिनेमा क्रॅक होत नव्हता. मग एक नाळ 2 नावाचा एक सिनेमा पाहिला, त्यात ती 2 मुलं आहेत, आणि आय वॉज झॅप म्हणजे दोघांचं काम बघून. आपण खूप पिक्चर बघतो, म्हणजे इंग्लिश बघतो, आपले बघतो. आपल्या इथे मुलं ना त्यांच्या वयापेक्षा 10 वर्षांनी मोठं असल्यासारखं बोलतात. त्याचं मला कायम असं, आणि त्या मुलांचा दोष नाही जे डिरेक्टर बोलून घेतात तेच. पण ह्या सिनेमामधली मुलं बघितली इतकी नॅचरल होती. 3 वर्षाची मुलगी होती ती. तर आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड, म्हणजे आय वॉज ऑल्सो इम्प्रेस्ड, आणि नॅशनल अवॉर्डची स्क्रीनिंग कमिटी ऑल्सो वॉज इम्प्रेस्ड. दोघांनी बक्षीस मिळालं. पण तेव्हा मी त्यांना घरी बोलवलं, म्हणजे मला खूपच तो सिनेमा आवडला म्हणून त्यांना घरी जेवायला बोलवलं. आणि त्यांच्याकडे बघत असताना कुठेतरी एक सेल्फिश नीड झाली की मला यांच्यावर एक सिनेमा करायचा आहे. बरं, मी त्यांनाही म्हटलं की सिनेमा करायचा आहे, आणि द प्रोसेस स्टार्टेड दॅट मुमेंट. त्याच वेळेला मला की काय करूया यांच्यासाठी, कारण ती मुलं आहेत, असं पण नाही की 2 वर्षानंतर करू, ती पटकन मोठी होतात, आणि ते वय मला हवं होतं. मग
असं वाटलं की ह्या दोघांचे जर का वडील शेतकरी असतील आणि त्यांनी आत्महत्या केली तर मग थिंग स्टार्टेड फॉलिंग इन प्लेस की हा प्रश्न सगळ्यांसमोर येणार कसं. एकच आवाज आहे ह्या जगात जो मराठी माणूस ताठ बसून ऐकतो. की जसं आम्ही लहानपणी आपण मला वाटतं खेळायचो पण महाराज म्हणाले इथे या, महाराज म्हणेल तिकडे जा. तर तो मी म्हटलं की ही मुलगी जर का महाराजांची भक्त असेल, मी ती शाळेत पण मी सुरुवातच ती जो सांगितलं सीन त्या सीनपासूनच सुरुवात झाली. ती शाळेतल्या मुलांना सांगते की कोंढाण्याचं नाव सिंहगड का पडलं आणि ह्याच्यातनं ती घरी येते आणि जेव्हा वडील आत्महत्या करतात ती एकच प्रश्न विचारतो की याचसाठी केला होतात का अट्टहास. म्हणजे तुम्ही जो महाराष्ट्र बघितला आणि मग ते इतकं करेक्ट बसत गेलं की ते आलं. बरं, तो हा पिक्चर मला पॅकेजिंग म्हणजे आज आपल्याकडे पॅकेजिंगला जास्त महत्त्व आहे. आज जर का मला ऑडियन्सला आणायचं आतमध्ये तर त्या त्यांच्या कलाने पण तो एक कमर्शियल पिक्चर बनवायचा. तर कसं बनवायचं तर थिंग स्टार्टेड फॉलोइंग इन प्लेस. आपल्याकडे ताजी उदाहरणं आहेतच हल्ली साऊथच्या फिल्मची. तर तो एक ऑडियन्सला अट्रॅक्ट करणं म्हणजे माझा जर का विषय बघायचा असेल लोकांनी तर आय हॅव टू थोडंसं कमर्शियल पॅकेजिंग त्याला करायला लागेलच. आणि ते आता परत तेच सांगतो की मलाच माहीत नाही की तो आता लोकांनी ठरवायचा जो पिक्चर चांगला आहे की वाईट आहे. पण म्हणजे ह्या सिनेमाच्या निमित्तानं म्हणजे जेव्हा पहिला सिनेमा आला होता आत्ता त्याच्याबद्दल मी वाचलं की कोणीतरी कोर्टातही गेलेत लोक की ती काय भानगड आहे. नाही, मला वाटतं मला बघूनच कोर्टात जातात. तसं काही नाही या सिनेमात. म्हणजे मला याच्यात काही भीती वाटण्याचं कारण नाही, कारण त्या सिनेमात सचिन खेडेकर हा हिरो होता. मीच लिहिला आहे सिनेमा, त्यामुळे मला माहिती आहे त्या सिनेमाचा आणि या सिनेमात काही फरक नाही. कोणीतरी दुसऱ्याने लिहिला असता तर कदाचित मला डाऊट आला असतं, अरे बापरे मी काही केलं की नाही. त्यात शिवाजी महाराज हे फक्त सचिन खेडेकर ह्याच्या डोक्यातले कॅरेक्टर होते. ते होते की नाही का ते त्याचं कॉन्शियन्स बोलत होतं इथपासून आहे. त्याचं एक स्टेटमेंट असतं की मला लाज वाटते मराठी असल्याची आणि महाराज त्याच्या इमॅजिनेशनमधले महाराज आहेत. ते सचिन खेडेकर सोडून कोणालाही दिसत नाहीत. ते पिक्चरमध्ये कधीच सचिन खेडेकरला मदत करायला येतात, 4 शब्द सांगितले की ते गेले. 6 सीन आहेत महाराजांचे. तो सिनेमा मीच लिहिला आहे आणि ह्या सिनेमाचा फक्त तेवढंच आहे की महाराज येतात. 1680 नंतर आज महाराज एक व्यक्ती म्हणून एक हाडामासाचं कॅरेक्टर म्हणून येतात आणि महाराज हिरो आहेत. त्याच्यात सचिन खेडेकर हिरो होता. पण ते काय आहे की त्या प्रोड्युसरला म्हणजे तो माझाच प्रोड्युसर होता, मीच लिहिलेला सिनेमा होता तो. टायटलवरनं झाला पण मला वाटतं टायटलवरनं त्याला काहीच नाही. म्हणजे मी 1680 नंतर जर का पुन्हा शिवाजी महाराज येणार असतील तर पुन्हा शिवाजीराजे भोसले येणार. पण बाकी काहीच नाही. म्हणजे स्टोरी नाही आहे तशी, कॅरेक्टर नाही आहे ती. हा ॲड्रेस करतो शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम. तो एक मराठी माणसाचा कणा ताठ करायला तो पिक्चर होता की यू विल गेट व्हॉट यू डिमांड फॉर. लोकांना कंप्लेंट करून काय होत नाही असा तो पिक्चर होता. ह्याचा पिक्चरचा काही संबंध नाही. पण ते काय असतं की कोणाला वाटलंच होतं दॅट कोर्ट विल डिसाईड. मला त्याचं काही हे नाही. व्हायचं नव्हतं का झालं एवढं कोणीतरी करून त्याच्यावरती. पण आता हे राईट्सचं जी नावाची गोष्ट आहे ना, आता भाई गेले ते राईट्स सोडून गेलेले, सगळ्यांना कोणालाही नाटक सिनेमा करायचे तरी त्याच्यावर झाले. तर ह्याच्यावरती काही तो त्या माणसाला वाटणं स्वाभाविक. पण हा जो मराठी माणसाला ताठपणानं उभा राहण्याचा जो मुद्दा आहे, म्हणजे मी एकूण जे बघतो ना तर म्हणजे हा प्रश्न पुन्हा पुन्हा येतो आणि मराठी माणसाच्या बद्दलची बाहेरच्यांची इमेज आणि आपण प्रत्यक्षात असलेले आणि आपल्याला असं सतत जाणवत राहतं की मराठी म्हणून आपल्याला जेवढं चेपता येईल तेवढं चेपायचे प्रयत्न होतात. इंडस्ट्रीमध्येही असं तुम्हाला जाणवतं? होतं. म्हणजे मराठी एक बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. म्हणजे मराठी बरं बेस जो ॲक्टर जातो तिथे त्याचं बेस थिएटर आहे. थिएटर मराठीसारखं कुठेच नाही आहे. नंबर वाईज केलं तर 1 नंबर जर का मराठी असेल तर 1 ते 25 मराठी आहे. 26 पासून ते गुजराती थिएटर जरा बरं आहे ते सुरू होतं. इंग्लिश हिंदी ते एवढं फार नाही आहे. तो तिकडचे येणारे नट सगळे थिएटरचे. तरी एक
मला का कळत नाही ते. एक थोडीशी एक भावना आहे की असे छोटे मोठे रोलसाठी बोलवतील, पण तो मेन हा जो एक अट्रॅक्शन, बरं सगळी अख्खी इंडस्ट्री मुंबईत आहे. बरं त्या सगळ्यांना माहिती आहे. बरं असंही नाही म्हणत नाही की तुम्ही ॲक्टर चांगले नाही, सगळे कौतुक करे, थिएटर करण्यावाले लोक आहे. पण कधी त्या मेन रोलमध्ये मला असं वाटतं त्याचं कारण एक असावं की मराठी सिनेमा कम्पॅरेटिव्हली वीकर आहे इतर सिनेमांच्या तुलनेत. मराठी हा एक तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपलं दुर्दैव म्हणायचं की महाराष्ट्रात म्हणजे मी गडचिरोलीला गेलो, तिकडे कुठल्या तरी एका बाईला विचारलं तर तिलाही हिंदी येतं. महाराष्ट्रात एक अशी जागा नाही जिथे हिंदी येत नाही. त्यामुळे आपल्याला कॉम्पिटिशन हिंदीपासून आहे. बरं हे डेव्हिड वर्सेस गोलायत आहे. इट इज लाईक माझ्या खिशात 300 रुपये आहेत आणि मला भूक लागली आणि माझ्यापुढे 2 चॉईस आहेत. एक आहे जिथे मला एक 7 कोर्स डिनर मिळणार आहे 300 रुपयात, आणि दुसरं जिथे मला एक भाकरी, थोडंसं पिठलं, भात आणि कांदा मिळणार. इथे पण 300 रुपये, इथे पण 300 रुपये. ऑब्व्हियसली मी त्या 7 कोर्समध्ये जाईन ना. म्हणजे आज एक 100-200 कोटीचा सिनेमा आहे आणि आपले 4 आणि 5 कोटीच्या वरती जात नाहीत. बरं तो दोष त्यांचाही नाही 4 आणि 5 कोटीच्या वरती न जाण्याचा, कारण आपलं ऑडियन्सच महाराष्ट्रात लिमिटेड आहे. महाराष्ट्राच्या बाहेर काही नाही. त्यामुळे ते तो तिथे काम करणाऱ्या नटाला ते एक ग्लॅमर मिळत नाही. म्हणजे समजा आज साऊथच्या पिक्चरमध्ये रजनीकांत तो सोडाच, मी तो म्हणतो विजय म्हणा किंवा अजित म्हणा, यांना जे ग्लॅमर आहे ना ते आपल्या इथे नाही आहे ना, कारण हा एक छोट्या पिक्चरचा भाग आहे. तर तो एक आहे मराठी सिनेमाकडे बघायचं. बरं एक तर लाज वाटते की आपण म्हणजे ना, मी म्हणतो ना की आपल्या राज्यातच मी म्हणतो आपण षंड आहोत. षंड महाराष्ट्र राज्यात सिनेमे लागतात, जे मल्टिप्लेक्स शेअरिंग, आता भाडं राहिलेलं नाही आहे, जो लागतो तो शेअर करतात. म्हणजे हिंदी पिक्चरशी ते 50-50 करतात. म्हणजे जो बुकिंग होतं, आता कोणा मोठ्या प्रोड्युसरशी जास्त कमी करत असेल मला माहीत नाही, पण हिंदीमध्ये नॉर्मली जे बुकिंग होतं त्याचं 50% शेअर प्रोड्युसरला जातं, 50% थिएटरला जातो. हे साऊथचे पिक्चर येतात त्यांना पण 50% जातं. मराठीला 45% येतात प्रोड्युसरला. 45 हो. आणि 55% ते महाराष्ट्रात मराठी सिनेमाला जर का अशी पण याच्याबद्दल तर आज मी पहिल्यांदा ऐकतो. याच्याबद्दल तर कधीच कोणी बोंब मारल्याचं ऐकलं नाही. एक्झॅक्टली. नको तिकडे बोंबा होतात, इथे का नाही बोंब मारत? म्हणजे हे लाज आहे. म्हणजे आणि आपण ते सहन करतोय गेले कित्येक वर्ष. आता माझा पिक्चर रिलीजला आलाय, मला काय करायचं? माझा डिस्ट्रीब्युटर काही बोलत नाही आहे तिथे. हे कुठेतरी एक रूल व्हायला हवा की जितके हिंदीला येतात, बरं तुम्ही आम्हाला काही बाकी कन्सेशन देताय का? जी फी असते समजा, ती काय टेलिकास्टची फी असते, ती तुम्ही आम्ही कमी करू देताय का? बाकी सगळे आम्ही सेम करतोय, मग इथे का आम्हाला 5% कमी? मग ते थ्रूआउट पूर्ण पिक्चर म्हणजे जितके दिवस आहे तितके दिवस तो नाही, ते 2 आठवडे 45% असतं, तिसऱ्या आठवड्यापासून 35% होतं. बरोबर, कारण फुटफॉल कमी होतो, तो थिएटरवाला रिस्क घेतोय. आणि हल्ली कसं झालं आहे की आधी म्हणजे मी जेव्हा सिनेमा बनवायचो तेव्हा 25 आठवड्याचं जे कलेक्शन असेल ना, शोज 25 आठवड्यात जेवढे शोज व्हायचे ना, हे ते 3 दिवसात होतात. त्यामुळे हे मला पटतं. चला 2 आठवडे तुम्ही 50 घेता, नंतर तुम्ही 35 करता, कारण मेजॉरिटी लोकांनी बघितलेला असतो पिक्चर. पण 50% का नाही? म्हणजे महाराष्ट्रात उलटा असायला पाहिजे. म्हणजे किमान म्हणजे बाकीच्यांना जर हिंदीला जर 50% आपल्याला 52 द्या, 55 द्या, 60 द्या, असं असायला पाहिजे होतं. ते आणि आपण सहन करतोय, मला का कळत नाही. पण हा फक्त हा एक भाग झाला, पण एकूणही माझं तेच म्हणणं. आता मी एक एक्झाम्पल सांगतो की मराठी सिनेमाची परिस्थिती कन्नड सिनेमासारखी होती. जसं इथे मराठीवर हिंदीचा खूप असं हेवी आहे ना, तो डेव्हिड वर्सेस गोलायत, तसं तिकडे कर्नाटकात तमिळ आणि तेलुगूचा प्रभाव खूप जोरात होता, कारण खर्च जास्त करतात, मोठा आहे. तिकडे एक बिलीफ, आपल्याकडे एक बिलीफ असायला हवं, जे नाही आहे आपल्याकडे. कन्नडामधल्या कुठल्या तरी एका माणसाला वाटलं की आपण नको 4-5 कोटीचे पिक्चर करूया, आपण एक 20 कोटीचा पिक्चर करा. मग त्यांनी KGF बनवला. त्याच माणसाने पुढे कंटारा बनवला. KGF 2 बनवला तर तो साधारण त्याने मला वाटतं 100 कोटीत बनवला असेल. त्याचा बिझनेस 1200 कोटी झाला. सडनली
हे लक्षात यायला लागलं की तो कन्नडा सिनेमा जो घाबरायचा तामिळ तेलुगूला तो त्यांच्याबरोबर कॉम्पीट करायला लागला. आज जो कंटारा 2 आला आहे तो सगळ्यांचीच रेकॉर्ड तोडणार आहे. तर ती जी बिलीफ आहे जी आज मराठी माणूस ते 4 आणि 5 कोटीचे पिक्चर करतो ना, तिकडे कोणीतरी एकाच्यात असं वाटलं पाहिजे की मी एक 20 कोटीचा पिक्चर करीन जो मी हिंदीत डब करून ऑल ओव्हर इंडिया दाखवेन. आणि ते सहज शक्य एक पिक्चर. मी म्हणतो दॅट इज द वन ब्रेकिंग. ते असं आहे की ते तुम्हीच करू शकता. मी करू शकतो पण काय आहे की एक बॅकिंग पाहिजे. म्हणजे जसं मी म्हणतो मी त्याला एक सिम्पल सोल्युशन सांगितलं. आपल्या इथे साधारण समजा 80 पिक्चर होत असतील वर्षाला. ॲव्हरेज पकडला तर त्यातले समजा कोण 5 करतो, कोण 6 करतो, कोण 3 करतो. आपण ॲव्हरेज धरूया की 3.5 कोटीत पिक्चर करतो. P&Aचा 1.5 कोटी म्हणजे 5 कोटी एक प्रोड्युसरचा. 5 × 80 इज 400 कोटी. 400 कोटीमधले सर 100 कोटी येत नाहीत. काय काय लोकांनी 5 कोटी टाकलेला 1 रुपया येत नाही. तर हे जर का एकत्र कुठेतरी टाकले आणि पिक्चर केले ना तर देईल. म्हणजे तो एक पिक्चर म्हणजे आपण काय करतो एकतर मोठी स्वप्न बघत नाही. आपण बघताना पिक्चर स्टोरी लिहितानाच ती 3 आणि 4 कोटीत कशी बसेल ती लिहितो. किंवा एक 15 कोटीचा सिनेमा आपण 5 कोटीत करायचा प्रयत्न करतो जो एक्सपोज होतो. म्हणजे त्याला काही पैशाचं सोंग आणू शकत नाही. तर बरं आपली हिस्ट्री काय आहे. म्हणजे लोक किती लोकांनी गप्पा मारू दे. मी म्हणतो इंडियातला ग्रेटेस्ट फिल्म मेकर वॉज व्ही शांताराम. राज कपूर होते, सगळे मोठे मोठे होते. पण मी व्ही शांताराम का म्हणतो की त्यावेळेला त्यांनी माणूस कुंकू म्हणजे प्रोग्रेसिव्ह सिनेमा त्यांनी केला. डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी, 2 आंखें 12 हात, नवरंग म्हणजे फिनॉमिनल होते. आणि असं म्हणजे काही तर सिनेमांची जलबिन मछली, नृत्यबिन बिजली वगैरे अशी मोठी मोठी नावं. आणि ते 2 भाषेत करायचे. ते म्हणजे हे जे साऊथचे करायचे त्याच्या आधी त्यांनी केलेलं सुरू. आणि आपण आता करत नाही कारण आपल्याला भीती वाटते की आपले पिक्चर कुठे बघतील की नाही. बरं सब्जेक्ट चांगले असं पण ॲट द एंड ऑफ द डे आज मी जो पैसे खर्च करून जातो ना परत तेच झालं. मी 7 स्टार खाऊ का. मग ते काय म्हणतात हे जे आहे ना जेवण ते आपण सॅटेलाईटवर बघू किंवा OTTवर बघू. नाही आपण अशी जर समजा कल्पना केली की ही जी स्थिती आहे मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची, सगळे सिनेमा, नाटक, मालिका आणि त्याच्यामध्ये जी काही मराठी कलाकारांची एक प्रकारे अवहेलना आहे हिंदीच्या तुलनेमध्ये, तर महाराज असतील आणि त्यांनी जर ह्याच्यामध्ये इंटरव्हीन करायचं म्हटलं तर पहिल्या 1, 2, 3 काय गोष्टी ते करतील. 1, 2, 3 म्हणजे पहिलं की मोठी स्वप्न बघा. एकतर आपण काय होतं की ते घाबरतो आपण ते काय होणार आहे. पण तेच म्हणतो ज्याचं 10 लोक करतात 10 लोकांना तुम्ही कन्व्हिन्स करा की आपण 50 कोटीचा सिनेमा करू की. म्हणजे मरता क्या न करता त्यातले अर्धे तरी रिकवर होतील. कारण 50 कोटीचा सिनेमा काय म्हणून बघायला येतील लोक. म्हणजे तुमचे जे 5चे 5 कोटी जात होते ते 2.5 कोटी तरी येतील तुम्हाला. म्हणजे बरं एकतर आपल्या इथे ना आपल्याकडे फेलियर सेलिब्रेट करतात हो फिल्म मेकर्स. वाट बघत असतात कोणाचाही पिक्चर लागतो. कुठले लोक एकत्र येऊन चला आपण प्रमोशन करूया करतात मला सांगा. ते तिकडे बसून म्हणत असं हा पडला ना की मग आपण याला दाखवूया. ही फॅक्ट आहे आपली, ही मेंटॅलिटी आहे. म्हणजे मी तर म्हणतो की एक पिक्चर लागतो सगळ्यांनी यांना पुढे होऊन कसा आपण तो पुढे नेऊ शकतो. कोणीही करत नाही. बरं तेच त्यांना कळत नाही की आपल्या विचारला तेच होतं मग कोणी येत नाही. पण एवढे 80 जण सिनेमे करतातच का. त्यांना असं हे दिलं जातं एक्झाम्पल्स. जसं माझ्याकडे खूप येतात प्रोड्युसर पिक्चर करायचं. मी ते 4-5 कोटींना सांगतो तुमचे पैसे बँकेत टाका किंवा हे तुमचे गेले असं समजून पिक्चर करायला या की मला एक शौक आहे सिनेमा करायचा. बिझनेस मी तुम्हाला काही गॅरंटी देऊ शकत नाही. तो कदाचित पिक्चर चालेल हे मी सांगू शकतो पण 100% तुमचे पैसे जातील हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो आज. ते काय होतं की आता एक समजा पिक्चर केदार शिंदेचा लागला बाई पण भारी देवा किंवा नागराचा सैराट हे एक्झाम्पल्स बनतात. हे लोकांना सिनेमा म्हणजे काय माहिती नसतं. ग्लॅमरची एक हे असतं तो क्रेज. हां तो ह्या हिरोला मिळवतो की त्या हिरोने त्याच्यावर फोटो काढले. मग त्यांना जाऊन तुम्ही भेटताना सांगता की आपण पिक्चर बनवूया. 3 लाखात पिक्चर. गोष्ट तर जबरदस्त आहे. आपली गोष्ट सैराटपेक्षा भारी आहे. मग ते
मग ते सैराटचे नंबर सांगतात किंवा बाई पण भारी देवाचे नंबर सांगतात किंवा नटसम्राटचे नंबर सांगतात. मग तो म्हणतो चला त्याच्या 50% झाला बाई पण भारी देवच्या, तरी आपला 40 कोटीचा बिझनेस होतो. मग एवढे मग एवढे आपल्याला, मग तो 5 कोटी टाकायच्या आधीच त्यांनी त्या पैशाचं कसं आपण करूया, मग आपण एक घर घेऊया हे त्या प्रोड्युसरने ठरवलेलं असतं. त्याच्यात एवढेही पैसे येत नाहीत की एक सायकल घेऊ शकेल. आणि पण ते हे कन्सिस्टंटली होत असूनही ते फसत जातात ना, आणि मग ते पळतात. माझं म्हणणं आहे की एक तुम्ही कोणतरी एकत्र येऊन का नाही, 10 प्रोड्युसर एकत्र येऊन का नाही एक पिक्चर करत, तो तुम्हाला हिंदीत डब करता येईल. आज ओव्हरसीजचं मार्केट तेलुगू, कन्नडा, तेलुगू आणि तमिळचं जास्त आहे. एवढं ह्यूज आहे, क्रोअर्समध्ये. आपल्या इथे मराठी लोकांचे शो ठेवावे लागतात, एखादा शो, मग ते आपले तिकडचं मराठी मंडळ येतं बघायला. फॉरेनला तर आपली परिस्थिती अवचून येतच नाहीत. ते म्हणतात की कधी येतो ना तिकडे, पण आता काय पायरसी एवढी आहे, कुठल्याही पिक्चरला दुसऱ्या दिवशी असतो. इंग्लिश पिक्चर येतो तो मराठी पिक्चर काय नाही येणार, मग ते म्हणतात तिकडे बघू आपण. नाही, हा एक भाग झाला म्हणजे बिझनेस आणि ह्याच्या दृष्टीनं. पण एकूण कलाकारांना की म्हणजे पंकज त्रिपाठी आज इतका यशस्वी झालेला दिसतो, मनोज वाजपेयी दिसतो, असे खूप जण आहेत की जे म्हणजे त्या तुलनेमध्ये आपले लोक मुंबईतले मराठी, त्यांना तसं यश, तसं ग्लॅमर, तसे पैसे, ह्यात काय प्रॉब्लेम होतो? आता प्रॉब्लेम हा आहे की आता माझं काय रडणं असतं की आपलं सयाजी शिंदे आणि पंकज त्रिपाठी सेम एजचे असतील. बरं, नट म्हणून सयाजी शिंदे आहेच चांगला. म्हणजे सचिन खेडेकरसारखा नट मी आजतागायत तरी, म्हणजे मी त्याला कोणाशी कम्पेअर करतो, मी तो कोणाच्याही थोतरीत मारेल तिकडे. पण ते का? कारण आपण तेवढ्याच त्या डबक्यात आहोत. आपला मराठी सिनेमा आपण बाहेर नेत नाही. नाही, पण सचिन तर तमिळ, तेलुगू इतकं करतो. परत मग तो कॅरेक्टर ॲक्टर म्हणून जातो की. माझं म्हणणं आहे की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा सिनेमा सचिननी गाजवला. तो जर का हिंदीत असता तो नॅशनल ॲक्टर बनतो. मग तो बिहारमध्ये त्यांना कळतं की हा एक आहे, दिल्लीमध्ये कळतं, मध्य प्रदेशमध्ये कळतं. आज तो काय नाव त्याचं, शेट्टी, रिषभ शेट्टी, कंटाराचा हिरो, तो काही त्याच्याकडे कमल हसनची डान्स आहे का, ऋतिक रोशनची बॉडी आहे का, कोणाचा लुक आहे, व्हेरी व्हेरी मिडल क्लास, आपला नॉर्मल आपल्यासारखा दिसणारा माणूस आहे तो. आज स्टार झाला ना तो. आज तो नॅशनल स्टार आहे कारण त्याने तो पिक्चर नॅशनली दाखवला. आपण आपले नट इथेच बघतो. म्हणजे एक नाना पाटेकर सोडला तर तिथे, पण बाकी आपल्याकडे कोणी असा गेलाच नाही ना तिथे. रितेश देशमुख इज अ फार फार बेटर ॲक्टर तरी खूप या हिंदी लोकांच्यापेक्षा. पण तो तरी तिकडे हिंदीमध्ये एक हिरो म्हणून करतोय. आपला म्हणजे आज मी ज्यावेळेला पंकज त्रिपाठी चांगला ॲक्टर, पण मला असं वाटतं की सचिन खेडेकर इज नो लेस. तो म्हणजे मी मनोज वाजपेयी, हा काय त्रिपाठी यांना बसवला, परेशला, तो सचिन सरच आहे. पण तर ते आपण त्यांना तिथे मार्केट करायला कसं करणार, तर आपण पिक्चर तिकडे डब झाले पाहिजे. मग ते म्हणजे लुकवाईज आपली मुलं चांगली आहेत. बरं, बेस पाहिजे त्यांचा, बेसच त्यांचा थिएटर आहे, त्यामुळे ॲक्टिंगला कुठे कमी पडत नाहीत कशातही. बरं, टॅलेंट म्हणणार रायटिंगमध्ये आपल्याकडे रायटिंग आहे कारण आपल्याकडे थिएटर आहे अजूनही. हिंदी पिक्चर आज मागे पडायचं कारण तेच आहे, त्यांचं बेसिक काय त्यांना कळत नाही. ते आधी मजले बांधता. अरे बेस करा ना, तुम्ही स्टोरीत नाही शोधत. आधी हा ॲक्टर, ही ॲक्टर, मग त्यांना पैसे देऊन तुम्ही एक प्रोजेक्ट बनवता. तुम्ही सिनेमा कधी बनवणार? आपल्याकडे सब्जेक्ट्सही आहेत. व्हॉट वी लॅक इज सम गाय विथ अ विजन, जो हे सगळं एकत्र आणेल. म्हणजे मला शक्य नाही. माझं वय काय आता परतीचा प्रवास सुरू आहे माझा खऱ्या अर्थ नाही. म्हणजे आय एम 68 नाव. देर शुड बी सम वन हू कम्स अप विथ अन आयडिया की आपण सगळ्यांना एकत्र घेऊन कसा एक कंपनी बनवू शकतो. जे कंटारावाल्यांनी केलं, होंबाले फिल्म्सवाल्यांनी. त्यांनी फेद दाखवला लोकांमध्ये. तो एक तिकडे सू फ्रॉम सो असा नावाचा एक पिक्चर आला आत्ता. त्याचं बजेट तेवढं होतं, 4-4.5 असेल. त्या पिक्चरने 102 कोटीचा बिझनेस केला कर्नाटकामध्ये.
सडनली एक अवेअरनेस आलं ना तिकडे लोकांमध्ये की आपलाही सिनेमा आहे. तो आपलाही सिनेमाची अवेअरनेस मराठीमध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि आज आपल्या मराठी ऑडियन्सला दोष देण्यात पण काही पॉईंट नाही. परत सांगतो मी, ते त्याच तिकीटात जर का ते 6 कोर्स खातात तर ते का करतील? ते खातील, मग छाती ठोकपणे खातील, जो आपलाही पिक्चर 40 कोटीचा दिसेल त्यांना. आणि हिंदी पण अर्धे अधिक 40 कोटीचेच असतात हो. जेव्हा 200 कोटीचा पिक्चर म्हणतात तर 160 कोटी ते हे घेऊन गेलेले असतात, डायरेक्टर, ॲक्टर, ॲक्ट्रेस हे घेऊन गेलेले असतात. त्यामुळे 40 कोटी ते त्यांच्यापेक्षा, बरं कंटेंट वाईज आपण स्ट्रॉंग असू त्यांच्यापेक्षा, त्यांचं एकच कंटेंट किती वर्ष करतात आणि आज लोकांनी रिजेक्ट केलं आहे. आज ज्या वेळेला एक 12th फेल पिक्चर चालतो ना, इट इज अ व्हेरी हेल्दी साईन. बरं त्या काय नटाचं नाव त्या 12th फेलच्या, विक्रांत मासी. ह्या विक्रांत मासीने आधी पण सिनेमे केले त्याला, म्हणजे आता परत तो सिनेमा चालला. विक्रांत मासीने समजू नये तो माझ्यासाठी चालला. विक्रांत मासीने अप्रतिम काम केलं. पण विक्रांत मासीचा त्याच्यानंतर आत्ता आलेला आंखों की गुस्ताखिया हा कोणीच पाहिलं नाही. तो 2 आंधळ्यांचा पिक्चर होता, पण तो कुठेच पाहिला नाही. त्यामुळे आता कंटेंट चालतोय ना. म्हणजे कंगना रनौत ह्या ॲक्टर्सला सगळ्यांनी नाकारलेलं, पण तिने तो पिक्चर केला कुठला तो, तिने आणि बरं माधवन, हे दोघेही म्हणजे काय म्हणतात त्याला, तर रिटायरमेंटच्या ह्याच्यात टाकलेली लोक आहेत. तनू वेड्स मनू, कंटेंट चालला. पार्ट 2 चालला, तो जवळजवळ 250 कोटीचा बिझनेस केला. आज तो बधाई हो नावाचा पिक्चर, हिरो कोण, गजराज राव आणि नीना गुप्ता, 160 कोटीचा बिझनेस केला. हे ह्यांना का नाही कळतं की कंटेंट चालतो? हे घाबरून आपले साऊथचं काय करतात, मग आता 1-2 ॲक्टर घेतात तिकडचे, कारण हिंदी पिक्चर तिकडे डब होतो ना, तिकडे ते हिंदी बघत नाहीत, मग हे डब करतात. पण ते तिकडचे ॲक्टर घेऊन ते बघत नाहीत. ते म्हणतात आमच्या ॲक्टरला आम्ही बघू नये ते आमच्या भाषेत. तो हा जो माझा ॲक्टर जर का तिकडे उद्या समजा एक चांगला मराठी पिक्चर बनला आहे, तो तमिळ तेलुगूमध्ये डब केला तरी ते बघतील. त्यांचा आक्षेप होणार आहे इकडच्या स्टारवर, पण त्यांनाही चांगले कंटेंट बघायचाच असतो की. तर ते आज मला सचिन खेडेकरचा पिक्चर लखनौमध्ये रिलीज झाला पाहिजे. म्हणजे मी एक सचिन खेडेकर नाव घेतो, आपल्याकडे खूप चांगले ॲक्टर आहेत. म्हणजे भरत जाधवचा तो पिक्चर पाहिला मी, आता थांबायचं नाही. म्हणजे किती सेन्सिटिव्ह ॲक्टर आहे भरत. एक भले भले जे लोक इथे हिंदीमध्ये राज्य करतात त्यांच्यापेक्षा एनी डे आपल्याकडे सरस ॲक्टर आहेत. आपला प्रॉब्लेम आहे की आपण मध्य प्रदेशमध्ये त्यांना माहिती नाही भरत जाधव कोण आहे, सचिन खेडेकर कोण आहे. आपलं दुर्दैव आहे की ते साऊथच्या पिक्चरमध्ये काम करतात आणि मग ते डब ते तिकडे बघतात आणि ते म्हणतात की सचिन खेडेकर असे छोटे छोटे रोल करतो. नाही हो, कोणीतरी येऊन बघावं, तो भूमिका थोतरीत मारेल तो सगळ्यांच्या. दुःख हेच आहे ना की आपलं, की आपण आपल्याकडे टॅलेंट आहे, आपल्याकडे साहित्य आहे, पण आपण तिकडे जातच नाही, कारण तेवढं बजेट आहे का आपल्याकडे? ते करायला तेवढं बजेट पण पाहिजे ना. पण असं आहे की मराठीमध्ये करून हिंदीमध्ये जे यशस्वीपणानं ज्यांना दोन्ही सांभाळता आलं त्यातले एक तुम्ही आहात. हिंदीची जी स्थिती आहे त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? हिंदीनी नाही काही केलं तर हिंदी इज फेसिंग डूम. परत तिथे कसं होतं की स्टार्स ड्रिव्हन इंडस्ट्री होती ती, त्यांची दादागिरी. कंटेंट ड्रिव्हन इंडस्ट्री, त्यांना ते कळतच नाही की कंटेंट पाहिजे. त्यांना आता कळायला हरकत नाही त्यांना, कारण ज्यावेळेला आज एक लापता लेडीज चालतो ना, दॅट इज अ मोर बेटर हिट दॅन दुसरा पिक्चर चालतो. आज लापता लेडीज, तर त्यांचं म्हणणं की कितना चला, की 30-40 करोड बिझनेस किया का. अरे पण त्याचं बजेटच 10 होतं ना, तो 4 पटीत चालला ना. हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे की आज जो सह्यारा चालला इट इज का हेल्दी आहे, कारण ही जी सिस्टम आहे तुमचा 80% 70 to 80% पैसा इज अ वेस्ट बिकॉज यू आर स्पेंडिंग इट ऑन ॲक्टर्स. त्या कलाकृतीवर तुम्ही स्पेंड करतच नाही आहात. जर का तोच पिक्चर तुम्हाला जर का 50 कोटींनी कमी झाला तर सक्सेस रेशो वाढेल की. बट दीज गाईज आर नॉट एन्श्युरिंग ना पैसे, आता तरी कशाला तिकडे वेस्ट करताय. हळूहळू आत्ता त्यातनं जरा लोक शहाणी म्हणत चालली आहेत की जरा वेगळे पिक्चर करायची तयारी आहे. पण आज इतकं ते शॉकिंग स्टेटमेंट आहे की एक पिक्चर केला होम बाउंड नावाचा, तो आवडला सगळ्यांना, तो इंडियाची एंट्री ऑस्कर, पण तो पिक्चर चालला नाही म्हणून करण जोहर म्हणतो मी तसे पिक्चर करणार नाही पुन्हा.
अरे तो मार्केट करा की चांगला. आता त्या पिक्चरचं कौतुक मी पाहिलेलं नाही, पण निदाने स्टेटमेंट तरी नका करू ना. इट इज म्हणजे लोकांना असं वाटत आपण काहीतरी असं वेगळं करूया, तर ते त्याच्यापासून बरं तो गेला ना ऑस्करला. उद्या समजा झालाच सिलेक्ट आणि जिंकलं तर काय करशील तू? तुला हिंदी सिनेमा कमवून देतो आणि त्याच्यापेक्षा 10 पटीने तो कमवून देईल. पण ते आज पण आय हॅव होप की कंटेंट विल टेक ओव्हर. आता हिरोगिरी कमी झालेली आहे. कोणी येत नाही पिक्चर बघायला त्यांचे. म्हणजे मी नावं घेत नाहीत, कारण मग परत मला घरी पडते मला फटके. त्यामुळे मी नावं घेतच नाही. पण हे आता हिंदीनी दादागिरी करूच नाही. तुम्ही कंटेंटवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर पिक्चर चालेल. आणि बरं, तसंही माझं मत आहे की 1.5 वर्षानंतर सिनेमा बंद होईल. बंद 1.5 वर्षांनी? 1-1.5 वर्ष मॅक्झिमम मला मत आहे. AI एवढं टेक ओव्हर केलं ना आता. म्हणजे मी काही तुम्ही यूट्यूबवर तुम्ही ट्रेलर बघाल तर ते जे व्हिज्युअल देतात ना, ते व्हिज्युअल शक्यच नाही कॅमेरावर कॅप्चर करायला. म्हणजे तुम्ही कितीही चांगले VFX केले तर ते व्हिज्युअल देऊ शकत नाही तुम्ही. बरं, आज मी घर बसल्या बसल्या मला असं वाटलं की मला एक टायटॅनिकच्या कॅमेरामॅनचं लाईटिंग पाहिजे. मला हिरो पाहिजे जो लिओनार्डो डी कॅप्रिओपेक्षा 4 पटीने सुंदर पाहिजे. आणि मी बनवला तो बनवू शकतो की. मी 8 पॅक मागितलं, तो म्हणाला मी 10 देतो आणि तुला 8 पॅक कशाला पाहिजे. बरं, तो त्याचं लाईटिंग करून देतोय मला ॲट स्विच ऑफ अ बटन. आणि आज तो पिक्चर थिएटरमध्ये लागायला फार वेळ नाही. आज आपण बोलत असताना देर इज प्रोग्रेस बिंग हॅपनिंग. मी 6 महिन्यापूर्वीचं बघितलेलं AI आणि आत्ता बघितलेलं AI मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ज्या दिवशी ते क्रॅक करतील कोड, विल ऑल बी फिनिश्ड. म्हणजे मी महाभारताचा ट्रेलर बघितला, म्हणजे डोळे दिपवणार आहे. बरं, तुम्हाला काय पाहिजे त्याच्यात? 3D पाहिजे, 4D पाहिजे, सगळं होतं. का लोक ॲक्टरना पैसे देतील? बरं, तिकडे हुशारी लागेलच. जो प्रॉम्प्ट देतो त्याला त्या गोष्टीचा प्रॉम्प्ट चांगला द्यायला लागतो, काय करायचं त्याला. पण इट इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस सिच्युएशन. कोणी ॲक्सेप्ट करत नाही आहे. नाही इतकं म्हटलं नाही हो. हे मला आठवतं आहे की ज्या वेळेला डिजिटल आलं, म्हणजे फिल्म गेली बाहेर, तेव्हा लोक म्हणाले नाही नाही ते रिक्रिएटच करू शकत नाही. फिल्म इज फिल्म. काय झालं? गेली फिल्म. आज एडिटिंगला ज्यावेळेला FCP आलं किंवा हे आलं, नाही 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 स्टीनबॅग कुठे गेली सगळी. हे आजही म्हणतात नाही नाही फिल्म बंद होईल. बंद व्हायचं कारण पण सांगतो. रोज 10,000 सिनेमे बनतील. रोज 10,000 सिनेमे बनतील. कारण कुठे कुठे म्हणजे लोक AI सिनेमा बनवत असणार. बघणार आहे कोण? बरं, बनवायला काही खर्च नाही. माझ्या काही मित्राने, आता तो माझा असिस्टंट मला म्हणाला, सर मी आता शूटिंग नसताना काय करणार? म्हटलं काय चालू आहे? जो नाही मी ॲड फिल्म बनवतो. म्हटलं रे कुठे तर त्यांनी काहीतरी कुठल्या तरी तेलाच्या प्रोडक्टची ॲड केल्या 2. मला दाखवल्या. म्हटलं अरे फर्स्ट क्लास आहे. किती तुला दे? म्हणजे मी 50,000च केल्या. म्हटलं बस. तो म्हणाला मला करायला खर्च आला 2,000 रुपये AI 2,000. तो म्हणाला फाईन ना, मी 50,000 करतो. म्हणाला 10 मिळतील ॲड करायला. तो इट इज शॉकिंग. इट इज माइंड नंबिंग. एंटरटेनमेंटवाल्यांनी आत्तापासून थिएटरकडे वळावं गपचूप. सिनेमा इज डूम्ड इन द नेक्स्ट 1.5 year. हे माझं बाकीत आहे. म्हणजे मला आज मी हे बघतो, ज्यावेळेला मी समजा रामायणाचा ट्रेलर बघितला तेव्हा काय इफेक्ट्स, व्हेरी इफेक्ट्स. ह्या इफेक्ट्सपेक्षा 10 पटीने जास्त मला AI देऊ शकतो इफेक्ट. मला तीच भीती वाटते की तो हा यायच्या आधी कोणीतरी थिएटरमध्ये रामायण करू नये. विच इज त्याचं बजेट आणि 4,000 कोटीचं बजेट आहे असं तो ह्याचा 4 कोटीत होईल. सर एक पिक्चर आता तो 3D आला, महाअवतार नरसिंहा. तो 5 कोटीत केलेला पिक्चर. तो बिचारा दरबदर भटकत होता त्यांनी करून. तो आर्टिस्ट आहे, त्यांनी केला तो ॲनिमेशन. कोणी घेईना. आता कसं असतं, पैसा खेचतो बघा. तो इथे पण आलेला, परत नावं घेत नाही. इकडच्या मोठ्या मोठ्या प्रोड्युसरनी त्याला नाही काय होत म्हणून परत त्या कंटाळाच्या प्रोड्युसरनी बोलवलं त्याला, ये. त्यांनी रिलीज केला तो पिक्चर. 350 कोटीचा बिझनेस केला. सो इफ दिस इज द फ्युचर, तुम्हाला काय गरज आहे ॲक्टरची? म्हणजे मला तुला ॲक्टरला ह्याला डान्स गाणं करायचं आपल्याला, तू
मग तो डान्स डिरेक्टर घेऊन 10 दिवस त्याची प्रॅक्टिस करणार. ते पैसे कशासाठी? मला मायकल जॅक्सनचा डान्स पाहिजे, माझ्या हिरो एका बटनावर तो करतो. का करतील? खर्चच म्हणजे मला समजा ॲड फिल्मवाले पण आता पॅनिक झालेत. बरं, ॲड फिल्म करायची, कुठली समजा करायची, त्यांना पेप्सीची ॲड करायची. आता किधर करने का, वो स्पेन में जाके करेंगे या आइसलँड में जाके करेंगे, बर्फ में मागताय. मग ते हिरो जाणार, हिरोबरोबर 20 जण जाणार, मग ॲडची अख्खी युनिट जाणार, मग तिकडे शूट करणार आणि येणार. तर सगळं मला हिरो पाहिजे जो शाहरुख खानपेक्षा चांगला पाहिजे, दिला. मला आइसलँडचा सगळ्यात चांगले शॉट पाहिजे, मिळाले. मी ॲड बघताना मी काही फरक पडत नाही मला. तर इट इज दिस. एक मी अलीकडे मला वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटतं, ह्याच्यातले आपले स्पॉट बॉय, लाईटवाले, खूप एक मोठा आपला एक सोर्स ऑफ इन्कम त्यातनं कमी होणार आहे. ज्युनियर आर्टिस्ट काही काम नाही. आणि हे द मोर अर्ली द रिअलाइज द ट्रूथ, म्हणजे दीज गाईज कॅमेरा म्हणून असं ठेवतील की अरे ह्याच्यावर आपण एकदा सिनेमा करायचो एकेकाळी. लाईट्स काही नाही, त्याचा फायदा ना. करायचं काय? लाईटमॅन ते काही काम नाही. आर्ट डिरेक्टर्स, मला एक लोकेशन पाहिजे, मैंने सेट बनाया 60 कोटी का. कशाला रे, एक बटन दाबलं की सेट बनतो. मला पाहिजे. आणि ते आपलं काय झालं की माहिती ना, थोडंसं ह्या पिक्चरमधनं ना मला परत ते मराठी पण म्हणजे फार्मर्स आहेच ह्या पिक्चरमध्ये, पण मराठी हा विषय मला खूप त्रास देतो. म्हणजे एक मध्ये इट वॉज सच अ डिस्टर्बिंग थिंग की कोणाला तरी एका मराठी सोसायटीमध्ये मराठी माणसाला घेत नाहीत. म्हणजे मुंबईत म्हणजे किती सहन करायचं. बरं, आत्तापर्यंत मी कधीच ऐकलं नव्हतं. हे काही नतद्रष्ट लोक आहेत जे करतायत. आणि त्याला बरं, त्याच्यानंतर मी ते माझं टीझर आलं पहिलं, त्याचंच आलेलं. तर मला एकाने सांगितलं हा समाजात आग लावते. मी म्हटलं नाही हो, ही आग आहे ती दाखवतोय, हे नका करू सांगतोय. इतकी वर्ष राहिलो होतो की आपण छान, म्हणजे घाटीशिवाय बोलत नाहीत. मी तर म्हणतो की मी त्याचा आपल्याला वाईट नको वाटून देऊ, आपणच सांगू आम्ही घाटी आहोत. इतकं डिमिनिंगली असतं नाही घाटी लोक, हे खूप असतं. कधी कधी चुकून ते आपण असताना पण बोलतात, त्यांना लक्षात येत नाही. सो इट इज हे मला असं वाटतं की आपण ते करणं खूप गरजेचं आहे. पण सर, तुला कोणी विचारलं? हो, विचारा. पण मला हे विचारायचं की ज्या सिनेमामध्ये मराठीपण किंवा तो कणा जो आहे तो ताठ होण्यासाठी प्रेरणा ज्या सिनेमाने दिली, त्या सिनेमाचा सगळ्यात मेन प्रोड्युसर हा परप्रांतीय होता. आता सिंध्याला वाटतं शिवाजी महाराज आमचे, त्याला मी काय करणार? विरोधाभास आहे तो सांगतो, तो तेच सांगतो ना, हे टायटल माझं आहे. त्याचं एक कसं असतं की त्याचं म्हणणं आहे की लोक छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, शिवाजीराजे भोसले हे मी फ्रेम केलं. म्हटलं नाही रे, ते रायटरने फ्रेम केलं, जो रायटर मी होतो. मला छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजीराजे भोसले हे मी, तो त्याच्यावरती पण आता काय करशील तू? म्हणजे परप्रांतीय ठीक आहे, पण ह्या बाबतीत मराठी माझे 3 जण मराठी आहेत आणि मी तसं काही नाही. पण प्रॉब्लेम तोच आहे ना की ह्याच्याकडे धंदा पण बघतो कोण? ह्या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये हा एक खोलाचा विषय आहे. हे तुम्ही पिक्चर करता तेव्हा तुम्ही सॅटेलाईट डिजिटल विकता कोणाला? कोण मराठी आहे का बाहेर? नाही आहे. बरं, त्यांचा काही दोष आहे? त्यांना कोणी नाही, ते त्यांचं फावतं की, आणि ते बिझनेस करायला बसलेत. आपल्या ते बेसिकच ते आहे ना की आपल्याकडे कधी एक युनिटी, मराठी माणसामध्ये युनिटी नावाची गोष्ट नाही आहे. नाही, पण ही जी युनिटी नाही, तर ती आता किमान पक्षीय पातळीवर जी युनिटी बनली त्याला अप्रत्यक्षपणा किंवा प्रत्यक्षपणानं तुमचा हातभार लागला. म्हणजे सिनेमातून तुम्ही मराठी माणसाचं एकीबेकी दाखवली, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं ते तुमच्याच पॉडकास्टमध्ये राज ठाकरे बोलले आणि मग नंतर सगळ्या पुढच्या गोष्टी घडत गेल्या. ह्या सगळ्याकडे आता तुम्ही कसं बघताय? नाही, चांगलं आहे. मला असं वाटतं की एक ऑपोजिशन स्ट्रॉंग असायला काही प्रॉब्लेम नाही. डिवाइड अँड रूल पॉलिसी ही जी ब्रिटिशांपासून चालू आली ना, त्याचा कुठेतरी फटका कॉमन मॅनलाच बसतो ना. एक ऑपोजिशन स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी पहिल्यापासून होतं, आता सडनली असं व्हायला लागलं की कोण आवाज पाहिजे ना म्हणतं. आणि तो आपल्याकडे ते
का असं आहे मला कळत नाही, की काका पुतण्याचं का, म्हणजे हिस्ट्रीपासून आहे ते, म्हणजे अगदी महाभारतापासून आहे. तर ते कुठेतरी मला ते त्रास देत होतं. म्हणजे मला, म्हणजे मी राज ठाकरेचा ज्यावेळेला पॉडकास्ट केला तर तो मला म्हणाला काय म्हटलं सांगणार नाही, म्हटलं एकही प्रश्न. म्हटलं तुला वाटलं काही आक्षेपार्ह प्रश्न आहे तर तू सांग मला, मी नाही उत्तर देत. पण म्हटलं मला त्यातलं USP, मला पहिला प्रश्न तोच मी विचारलेला त्याला, की तुला काय वाटतं किती कुठलं साल उजाडेल ज्यावेळेला मुंबईतलं मराठी माणूस नाहीच होईल. ते इट वॉज नॉट म्हणजे काही रियालिटी नाही आहे, पण मला ते विचारावंसं वाटलं. कारण आज मी ज्यावेळेला लोअर परळला जातो तर माझी तार जाते. म्हणजे ते मराठ्यांचा बालेकिल्ला होता लालबाग परळ. तिकडे तर सगळे म्हणजे विलासरावांचं काय स्वप्न होतं मुंबईचं शांघाय करावं, फक्त परळचं शांघाय झालंय. मराठी माणसाला बाहेर काढून बाहेरच काढले. आणि बाहेरच म्हणजे मी शाळेत होतो त्यावेळेला लालबाग परळमध्ये राहणारी काही मुलं असं ते सांगायची नाही, त्यांना लाज वाटायची. कारण मिलचा एरिया, आम्ही लालबाग परळमध्ये राहतो, सांगायला लाज वाटायची. आज तो सगळ्यात मोठा ॲड्रेस झाला आहे. तिकडे एक फ्लॅट आहे, त्याची किंमत काहीतरी 110 कोटी आहे. मग तिथून काढला, गिरगावातनं काढला. बरं मला वाटतं की आपल्या लीडरने त्यांना सांगायला पाहिजे तुम्हाला नाही परवडत ना, वाटेल तिकडे बसून झोपड्या बांधा. आज जी पॉप्युलेशन वाढली, आज मराठी माणूस गेला कुठे, कळबान, दिवा, मुंब्रा, बदलापूरला. इथे आहेत ते कोण आहेत, म्हणजे पॉश एरियामध्ये आपल्या BKCमध्ये एक झोपडं तिकडे 1.5 कोटीला आहे. आपल्या मराठी माणसाने सोडण्यापेक्षा इथे झोपडी बांधली, त्यांना तिकडे घरं मिळाली असते की. तर ते जे आहे ना की नाही कोणी त्यांना का म्हणजे. तर मला असं वाटलं की एकत्र येऊन तुम्ही मराठी माणसाचा मुद्दा एकत्र घेताना, तुम्ही दोघे सेम आहात ना आणि भाऊ आहात ॲट द एंड ऑफ द डे. तर मला एक गोष्ट मी लहानपणी ऐकलेली, एका माणसाने आपल्या 4 मुलांना 4 काटे दिले आणि तोडायला सांगितल्या. तर मी तेच विचारलं त्याला, म्हटलं हे तुम्ही कधी शिकणार की ते एकत्र त्याची मोड बांधा म्हणून. तर कॉन्शियसली सबकॉन्शियसली त्याच्यामुळे एकत्र आले असेल तर बरंच आहे की. म्हणजे मला राज ठाकरे माझा मित्रच आहे, म्हणजे त्याला काही पर्याय नाही. म्हणजे जसं मला पॉलिटिक्समध्ये मला खूप इंटरेस्ट होता आणि मी खूप आधीपासून पॉलिटिक्स बघितलं, राईट फ्रॉम द एज ऑफ 17-18. कारण अशोक चव्हाण हा माझा मित्र होता. आम्ही एकत्र कॉलेजला होतो. मी सह्याद्रीला राहायचे, त्यांचे वडील ते कधीच वर्षाला नव्हते. सह्याद्री त्यांचा बंगला होता जे मुख्यमंत्री असताना. तर मी 2 वर्ष सह्याद्रीला राहिलो होतो. म्हणजे अशोक संडेला मला घरी घेऊन जायचा, म्हटलंच आईवडिलांना चल परत. तर मी तेव्हापासून पॉलिटिक्स पाहिलेलं आहे, तेव्हा मला इंटरेस्ट खूप होता. पण नंतर असं लक्षात आलं आय एम नॉट कट आउट फॉर इट. मला तोंड बंद कधी करायचं ते कळत नाही, त्यामुळे मी पॉलिटिक्समध्ये थांबायचं नाही. पण खूप वर्षापूर्वी मला बाळासाहेबांनी एकदा सांगितलं की तू मला शिवसेनेत हवा आहेस, उद्धवनंतर तू आहेस. पण मी म्हटलं राज माझा मित्र आहे. मला त्यानंतर खूप लोक म्हणाले की ऑपॉर्च्युनिटी मिस केलीस, तू मिनिस्टर झाला असता. मी म्हटलं पण माझा मित्र राहिला नसता राज ठाकरे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. तो मला एकदा फोन कर म्हणाला तिथून इलेक्शन लढ. राजला मी कधीच नाही म्हणू शकत नाही. माझा तो ही हॅज ऑलवेज बीन देअर, म्हणजे ॲज अ मित्र तो कायम असतो. पण आजचं पॉलिटिकल मी तेच मांडलेलं मला वाटतं मी शिवाजीराजे भोसलेमध्ये, की का नाही आजचा एक हेल्थ मिनिस्टर डॉक्टर, का नाही फायनान्स मिनिस्टर एक इकॉनॉमिस्ट. बरं सोय आहे ना तुमच्याकडे, एकतरी काहीतरी सुरुवात करा. एक कोणतरी चांगल्या इकॉनॉमिस्टला MLC बनवून द्या की त्याच्या हातात. ते होतच नाही. म्हणजे मला कोणीतरी विचारलं तुला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही, म्हटलं मला कोणीतरी मिनिस्टर केलं तर मला चालेल, मला कल्चरला फेर नाही, मला कळतं ना मला काय करायचं आहे तिकडे. पण मला तेही होऊ देणार नाहीत, कारण मी पहिली सबसिडी बंद करेन. का सबसिडी का तुम्हाला बंद? मला राग आहे सबसिडीचा. का सबसिडीचा का राग आहे? एक तर त्या सबसिडीसाठी करणारे सिनेमे खूप आहेत. काही लोक आहेत त्या सबसिडीमध्ये 10-1 लाख रुपये टाकून सिनेमा बनवतात. तो तेवढाच दिसणार आहे ना. आणि माझा तो राग आहे की मी बाय चॉईस निवडल्याने, मग माझ्या हातगाडीवाल्याला पण द्या सबसिडी, माझा रस्त्यावर काम करणाऱ्या माणसाला पण द्या सबसिडी. त्यांनी काय चूक केली आहे की त्याला नाही देत तुम्ही? वाय आर वी सो स्पेशल? म्हणजे मला नसेल सबसिडी, माझं नुकसान होतं आहे फिल्म लाईनमध्ये,
जा दुसरीकडे. तुला कोणी काय जबरदस्ती सांगितलं का तू फिल्म लाईनमध्ये जाय आणि नुकसान आहे मग गव्हर्नमेंटने तुला हेल्प करायला पाहिजे? बरं मला काही ते गव्हर्नमेंटचे पैसे वाचवायचे नाहीत, मग ते थिएटरमध्ये लावा ना, चांगली थिएटर बांधा. तुम्हाला इंडस्ट्रीला हेल्प करायचं असेल, ह्या सबसिडी बरं ते उगाच आहेत ते, पण त्या सबसिडीने काही इंडस्ट्रीला हेल्प झाली आहे का इतक्या वर्षात? नाही ना. आत्ता ह्या आय विल क्रेडिट दिस गव्हर्नमेंट की त्यांनी 5 पिक्चर करायचे ठरले 10 कोटी. दे विल हे द्या ना की तुम्हाला पिक्चर करायचा, तुमच्याकडे चांगला विषय घ्या, कारण तो पिक्चर पैसे वेस्ट जाणार नाही, त्याच्यात गव्हर्नमेंट इज अ पार्टनर. तो चालला तर त्याला गव्हर्नमेंटला पैसे मिळतील. इट इज अ सेन्सिबल. मुळामध्ये सरकारनं असले धंदे करावेत का? पिक्चर काढणं, पिक्चर बनवणं हे काय सरकारचं काम नाही. आता कसं असतं की एखादा पिक्चर म्हणजे कसं आहे, आता मी सांगतो तेच पुन्हा की काही लोकांबद्दल आपल्या संतांबद्दल की हे कोणाला पिक्चर नाही करते त्यांचं सांगायला ठीक आहे, आय अग्री विथ इट. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही असे सिनेमे करा जे चालतील, त्यात पैसा विल कम बॅक टू द गव्हर्नमेंट. म्हणजे किती बायोपिक्स बघणार लोक संत महात्म्यांचे आणि फेमस लोकांचे? माझं म्हणणं आहे की अण्णाभाऊ साठे एक मोठं नाव, फकीराला द्या की पैसे, तो येऊ दे की त्यांची कादंबरी बाहेर आणि त्याच्यावरती पिक्चर बनवू दे की. तर द्या. एकतर काय आहे हे आपले यावेळेला सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आशिषजी, ते ॲटलिस्ट ओपन तरी आहेत, म्हणजे आय कॅन गो अँड हॅव अ डायलॉग विथ देम. मी त्यांना तेच सांगितलं, म्हटलं नका करू तुम्ही, ह्या पिक्चरला कोणी येणार नाही ना, तर निदान असा हेल्प करा की एक बजेट त्याला मिळेल मला फकीरा करायला. एक माझ्याकडे एक भाऊराव कराडे नावाचा एक हे त्यांनी ख्वाडा नावाचा पिक्चर बनवलेला, खूप चांगला डिरेक्टर, मला खूप आवडतो तो. तर तो माझ्याकडे असा कळकळ येणार आहे, मला ख्वाडा बनवायचा, मग काहीतरी कर ना, कुठेतरी फायनान्सर बघ ना, माझं बजेट 15 कोटी आहे. मी म्हटलं अरे कुठे बघू? तर मग मी तेच सांगितलं ना, म्हटलं त्याला ख्वाडाला द्या पैसे, त्या फकीराला द्या पैसे. मेकर चांगला आहे, पॅशनेट मेकर आहे, आणि तो सब्जेक्ट आला तर आज अण्णाभाऊ साठेंचीच एक कादंबरी येते ना, तर ॲटलिस्ट आशिषजींनी त्या MDला बोलवून सांगितलं की बघा काय करता येतं याच्यात, आपण काही याच्यामध्ये करता येतं का. सो देर इज एक पॉझिटिव्हिटी आहे, पण ते त्याच्यासाठी म्हणजे हे तुम्ही 10 कोटी देता ना, मग ते बंद करा की 40 लाखाची सबसिडी. ती काही फिल्म इंडस्ट्रीला फायदा नाही आहे त्याचा, एक पैशाचा. आता बोलताना तुम्ही राज ठाकरेंच्याबद्दल की कायम ही इज ऑलवेज देअर असं, तर मागं मी कुठंतरी वाचलं होतं की असंच तुमचं सलमानच्याबद्दल पण होतं म्हणणं. असे आणखीन कोण आहेत? तिन्ही खानांच्याबद्दल अशीच भावना होतं नाही. सलमानबद्दल आहे, कारण बाकी काही असू दे, मला माहिती आहे, ॲज अ फ्रेंड म्हणून तो उभा राहतो. म्हणजे मला आठवतं अजूनही की माझा वाढदिवस होता, कॅन्सर झाला आणि मी ऑपरेशनमधून बाहेर आलो, म्हणजे अगदीच मला बाहेर पडायची अलाउड नव्हतं, सगळीकडे ट्यूब्स होते. आणि ते इंडियन आयडलचे काही ते सिंगर होते फायनलिस्ट, 6 ते घरी आले. त्यातला एक माझा मित्र आहे तो पवनदीप म्हणून, तर तो त्यांना सगळ्यांना घेऊन आला मला, आणि मग त्यांनी छान घरात गाणी बिणी म्हणून मजा केली. तर मी काही कोणाला बोललो नव्हतं. रात्री 3 वाजता सलमान घरी आला, मेरे को बुलाया नहीं. तर तो मित्र आहे. बाकी तुम्ही विचार, सलमान खानचा मी पिक्चर केला कुठला, अंतिम. पण तुम्ही मला विचारलं की सलमान खानचा दुसरा पिक्चर करशील का, तर म्हणून नाही. म्हणजे मी एकदा काय म्हणतात त्याला, ताक पण फुंकून पिन मी, नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग. सी देर आर सम पीपल जे त्याला वाटतं त्याला सिनेमा कळतो, त्याचे वडील मेकर आहेत, आणि मी थोडासा हेडस्ट्रॉंग आहे, आणि ते त्याच्यासाठी तो 3 वाजता आला ना, कारण मी चिडलेलो त्याच्यावरती. मला म्हणतो तू मेरे को गाली दे. म्हटलं मी तुला नाही देत शिवाय सलमान, तुझ्यामध्ये जो डिरेक्टर लपला आहे तू पिक्चर मला दिलास ना, मग फॉरगेट इट. पण तो माणूस म्हणून चांगलाच आहे तो, म्हणजे त्याकडे कधी जातो, कधी मला नाही म्हणत नाही कुठल्याही गोष्टीला. म्हणजे काही आता मी त्याला समजा कुठे बोलवलं एका फंक्शनले, तर तो येतो. तो माणूस म्हणून ग्रेट आहे, पण हेल्प म्हणून. आणि राजा पण सिनेमामध्ये खूप, त्याला सिनेमाची खूप माहिती आहे. त्यामुळे कसं होईल ना, मी राजाने मला सांगितलं सिनेमा कर, तर मी आधी घाबरीन थोडा, कारण त्यात एक सिनेमा मेकर आहे, आणि एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत. कारण त्यांनी खूप सिनेमे बघितलेत, त्याला खूप माहिती आहे सिनेमाबद्दल. आणि 100% देर विल बी अ डिफरन्स ऑफ ओपिनियन, जे जायज आहे. म्हणजे मी एखादी गोष्ट बघतोय, तर तो तिथून बघत असताना त्याला वेगळीच दिसते ना. तर मी पण
त्यांनी मला सांगितलं हे स्क्रिप्ट बस संपला विषय, मग मी करेन. सर आता आपण एवढं सगळं बोलतोय, मराठी सिनेमांचा कच्चा चिठ्ठा तुम्ही सगळा मांडताय. 2 सिनेमांच्या नावावरून खूप वाद झाला. एक होता खालिद के शिवाजी आणि दुसरा आता मनाचे श्लोक. सिनेमांच्या नावांवरून वाद होणं आणि त्यानंतर सिनेमा अफेक्ट होणं, मराठी सिनेमा या सगळ्या वादांमध्ये जो अडकतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी त्यातला पहिला सफरर होतो ना, शिक्षणाच्या आईचा गो, त्याच्यानं वाद झालेला. पण मी आय स्टक टू माय गन्स. आज लुकिंग बॅक मला असं वाटतं मी ते नाव नाही ठेवायला पाहिजे होतं. का? माझा विषय तो नव्हता. माझा विषय हा होता की माझ्या मुलीला मी का टॉर्चर केलं 17चा पाढा शिकायला, की मी तिला का टॉर्चर केलं हे फाइंड आउट करलं, की मोहम्मद गझनी कधी येतो भारतात, त्याचा काहीतरी फायदा आहे का इथे. मला राग होता शिक्षण पद्धतीवर. लोकांना वाटलं काहीतरी बाबा असं आहे शिक्षण जायचा गो, म्हणून बऱ्याच लोकांनी मला पिक्चर नंतर टी व्हीवर बघितल्यावर सांगितलं अरे आम्ही उगाच घाबरून आमच्या मुलांना दाखवलं नव्हता. तर मी माझंच नुकसान करून घेतलं ते टायटल करून. ठीक आहे, पण आय फॉट. म्हणजे त्यांनी खूप कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न केला, पण मी म्हटलं नाही, मी नाव बदलणार नाही. मग की तुम्ही डिस्क्लेमर टाका की ती शिवी नाही. म्हटलं नाहीच आहे शिवी, कोकणात आईचा गोई शिवी नाहीच आहे. बरं डिस्क्लेमर टाकायला म्हटलं मला काही जात नाही, पण मी नाव बदलणार नाही. आय स्टक बाय इट. एकतर सेन्सरमध्ये पास झाल्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये या मताचा मी आहे. खालिद का शिवाजी सेन्सॉर झाला आहे की नाही मला माहिती नाही, पण सेन्सॉरनी जर का केलं तर त्यात काय करण्याचं. मग एक तुम्ही नाव ठेवलं ना, मग स्टिक टू इट. काय झालं मला वाईट काय वाटलं की तुम्ही लगेच नाव कसं बदलता 2 तासात. म्हणजे ते झाल्या तुम्ही लगेच एक हे केलं की आम्ही नाव बदलून आम्ही ह्या दिवशी रिलीज करतोय. मग जेव्हा कोर्टात होतो तेव्हाच सांगायचं की आम्ही ठीक आहे तुम्ही नाही नाव बदलतो. आणि जसं मला हक्क आहे ना माहीत ठेवलेलं नाव, आपल्या इथे आपण म्हणतो व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, मग कोणालाही हक्क आहे ना. मग कुठल्या तरी एक व्यक्तीला हर्ट झालं असेल की मनाचे श्लोक ठेवले म्हणून, त्याला वाटलं असेल दुसरं नाव नव्हतं का या पिक्चरला ठेवायला, का ॲब्सल्युटली गरजेचं होतं का मनाचे श्लोक ठेवणं, असं त्याला वाटू शकतं की. त्यामुळे त्याला प्रोटेस्ट करायचा राईट आहे. पण तुम्ही एकदा सेन्सॉर झाल्यानंतर मग यू शुड हॅव स्टक टू युअर गन्स. खालिद के शिवाजी मी पाहिलेलं नाही आणि मला असं वाटतं मी खूप ऐकलं तर पिक्चर चांगला आहे म्हणून, पण ते मी ते काय स्टेजला मला माहिती नाही. पण माझं असं म्हणणं आहे की त्या नावाच्या ह्याच्यात पडू नये. लोकांनी पण तो पिक्चर बघावा आणि मग ठरवावं ना की इफ देर इज एनिथिंग, काही सेंटिमेंट्स हर्ट करत असतील तर कशाला ते म्हणजे आपापसात टेंट निर्माण करा. पण आय स्टक टू माय गन ज्यावेळेला. पण असं की तुमच्या तुमचा सिनेमा आला की काहीतरी वाद. म्हणजे मला आता आठवतं की त्या जयंत पवारच्या ह्याच्याही वरनं त्याही वेळेला झाला होता. मी शिवाजीराजेच्याही वेळेला नाही झाला. तर म्हणजे वाद बऱ्याच जणांना तर असं होतं की वाद व्हावेत म्हणजे चर्चेत राहतं. मला नको वाटतं ते. मी मला एक तर प्रोड्युसरचा विचार करतो की काही ह्याच्यात काही होऊ नये. आणि म्हणजे जे भाईवरनं जे झालेलं ते तर परत तेच सांगतो ना मी. आता कोण हे जब्बार पटेल त्याच्यात मेन रिझन, त्यांनी सांगितलं की नका देऊ परमिशन म्हणून. ह्यांना कोणाला पु ल देशपांडेंच्या भावाच्या मुलांना, देशपांडेच बरं ठाकूरांना. तर मी म्हटलं अरे पिक्चर केला ना मी. बरं त्याच्यावर नाही खूप वाद झालं की ते सिगरेट ओढताना दाखवले. म्हणजे त्यांचे 10 फोटो असतील तर 9.5 फोटोमध्ये हातात सिगरेट आहे. बरं तो पिक्चर निदान बघाल तरी त्याच्या आधीच ते यांना परमिशन देऊ नका, हे देऊ नका, ते देऊ नका. ते मला माहिती होतं आणि मला हे माहिती होतं कारण ते मला सांगत होते फ्रॉम द हॉर्सेस माउथ की जब्बार पटेल येऊन सांगत होते की नका देऊ परमिशन. काय गरज आहे मी म्हणतो. तर ते बरं त्यात ते बरं मी हे पिक्चर सुरू करायच्या आधीच मी दिनेश ठाकूरला फोन केलेला की तुमच्याकडे काय आहे का की आपण पिक्चर करूया. मग कोण काम करतं आहे. मी म्हटलं का गोष्ट काय. मी म्हटलं ते त्याआधीच फोन केला मी, आपण एक छान गोष्ट करू. तर ते नाही केल्यावर मग दुसऱ्या सोर्सेसमधनं आपण गोष्ट फाइंड आउट करू शकतो ना. तर का कोणाच ठाऊक हे होतात वाद आणि काही दरार. आणि आता काय झालं माहिती थोडंसं ह्या सगळ्या गोष्टीला ना सोशल मीडिया पण खूप रिस्पॉन्सिबल आहे. तसं एक क्षणिक पब्लिसिटी मिळते ना त्याची. माझ्या वेळेला म्हणजे कधी आम्ही जुने पिक्चर केले तर कोणी ढुंकून बघायला नाही तर काय नाव ठेवलं आहे.
म्हणजे काय काय मी सिनेमेमध्ये काही जे विषय मांडले ते आता मांडले तर मला मारतील रस्त्यावर. पण आत्ता तुम्ही सांगितलं की 10 पैकी 9 सीन मध्ये पुलंच्या हातात सिगरेट दाखवल्याबद्दल आक्षेप घेतला दिनेश ठाकूरांनी वगैरे. पण नाही, पण ह्याच संदर्भातला म्हणजे त्या सिनेमातली खटकलेली आणखी एक अशी गोष्ट होती की अंतू बर्वा किंवा अंतू बर्वांच्या जवळ जाणारं एखादं कॅरेक्टर ज्या वेळेला दारू पिताना दाखवलं किंवा 3 जण म्हणजे पुलं असतील नंतर भीमसेनजी हे ज्या वेळेला घरातली दारू संपली आहे हे दाखवायला ते दुसरीकडे आपल्याला कुठे मिळेल, मग ते हिराबाईंकडे जातात आणि मग तिकडे त्यांना ती गाण्याची मैफल जमते आणि तिकडे ती दारू मिळण्याची शक्यता असते वगैरे. दारू आणता तुम्ही पिक्चर काय झालं की जरा समथिंग विच यू कट, तुम्ही बघा टी व्हीवर बघायचो ते दारू आणायला जातात नाही ते तिकडे हे तिकडे जातात त्या ते बेल असतात गाण्यालाच जातात ते. तो सीन जरा प्लीज बघा. मी तो जो याच्यामध्ये कापलेला ना तो याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आता OTTवर आहे. आणि काय असतं माहिती आहे ना की ह्यांच्या दारूच्या मैफिली एवढ्या गाजल्या आहेत ना रे, यांची चर्चा आहे त्याच्यात काय आहे. म्हणजे दारू पिणं म्हणजे काही कुठलं मोठं प्राप्त केलं. मला एकाने एक विचारलं नटसम्राटमध्ये की तुम्ही बेलवलकरांना दारू पिताना दाखवलं आणि तुम्ही तात्यासाहेबांच्या स्क्रिप्टचं हे केलं. मी म्हटलं तात्यासाहेबांनी स्क्रिप्टमध्ये असं लिहिलं आहे की हे प्रत्येक बंदरात ह्यांचं कोण कोण असायचं म्हणजे ते चालतं. मग ते गलबत पुन्हा घरी येतं म्हणजे. आणि अंतू बर्वा हे काल्पनिक कॅरेक्टर आहे. अंतू बर्वा मला त्यांनी सांगावं की अंतू बर्वा हा इथे इथे होता, त्याचं थोडी तरी लिबर्टी का त्याच्यात गंमत केली ना, त्याच्यात त्या दारू पिण्याचा सीन बघा ना, तो सीन काय आहे तो बघा. परत सांगतो मी, आपले देवबीव पण तुम्ही दाखवता ना दारू पिता. बरं तुम्ही खून करता कोणी म्हटलं तर ठीक आहे. हे म्हणजे जे चांगलं दाखवलेलं त्याकडे कंप्लीट दुर्लक्ष, हे शोधून काढायचं. अंतू बर्वा म्हणजे कोण आहे, म्हणजे असा कोण हिस्टॉरिकल फिगर होता का की ज्याला खूप मान होता? नाही, अंतू बर्वा एक कॅरेक्टर त्यांनी लिहिलेलं. मला असं वाटलं की तो छान एक सीन सगळे बसून हे करतायत. बरं पिक्चर बघितलं तर सगळीकडे काही पु ल देशपांडे सिगरेट ओढत फिरत नाहीत ना, कधीतरी चुकून दाखवलं जर सिगरेट ते. पण ते जर का ओढत होते तर काय प्रॉब्लेम आहे? पण महेशजी, अंतू बर्वानं का दारू प्यावी? नाही, का नाही प्यावी मी तोच प्रश्न विचारतो. मला असं वाटलं ॲज अ रायटर, मला असं वाटलं बरं आता तुम्ही अग्री करत नाही, देर मस्ट बी थाउजंड. अरे काय छान झालं सीन, आता मी कोणाचं ऐकू, तुमचं का त्याचं? असं पण असतं ना, एक काहीतरी आपल्याला एका क्रिएटरला एक लिबर्टी असते की नाही. आता काय होतं आहे की बिकॉज ऑफ द सोशल मीडिया, पुन्हा हा प्रश्न मला कधीच विचारला असता आधी. आता म्हणजे तुम्ही काय बघाल खाली, मी कमेंट्स वाटतो त्याच्यात साधारण मला एक 35 एडिटर सापडतात, 72 एक कॅमेरामॅन सापडतात. कॅमेरावर जरा हे पाय होतं, करा तुम्ही, मी कुठे थांबवतोय? तुम्ही अजून ट्रेलरवरनं ते ठरवतात की याचं एडिटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम. एडिटर चांगला असता ना, एडिट करायला पाहिजे. तू काय एडिट कर, पण आय टेक इट विथ दॅट ह्युमर की चला. पण ते हे काय आहे, आपली एक कमेंट, आपण एक काहीतरी बोलणं, महाराज एवढे कधी चिडत होते म्हणजे कुठे पाहिलेत तुम्ही ते? ही कमेंट खूप आहे, महाराज कधीच एवढे चिडत नव्हते. मी म्हटलं माझे महाराज त्या पिक्चरमध्ये चिडलेले आहेत, कारण ते आज परिस्थिती बघू ना मराठी माणसाची इकडे, ते चिडून आलेले आहेत. पण त्यांचं म्हणणं महाराज एवढे चिडत नाहीत. तुम्ही मग पिक्चर बघा निदान का चिडलेत ते. अंतू बर्व्यामुळे आपल्या गप्पांमध्ये खूप लायटर टोन आला, त्यामुळे धन्यवाद अंतू बर्व्याचे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा जो राजूने मगाशी विचारला होता आणि त्याचा पुढचा भाग विचारायचा आहे. तुम्ही स्वतः 1980च्या दशकात मनमोहन देसाईंनी जो लॉस्ट अँड फाउंड फॉर्म्युला यशस्वीपणे राबवला त्याचे किती फॅन आहात? कारण ती जी गोष्ट आहे ती आत्ता तुम्हीच पुढे सरकवलीत म्हणून कौटुंबिक भेटींपर्यंत आली आहे. कौटुंबिक भेटींपर्यंत आली आहे. ती राजकारणात किती यशस्वी होईल, ते किती पुढे जाईल माहीत नाही, पण मनमोहन देसाईंचे तुम्ही किती मोठे फॅन होतात त्या काळात? त्या काळात मला आवडलेले पिक्चर, म्हणजे मी तेव्हा काही वय पण नव्हतं माझं आणि त्यावेळेला मी सिनेमा द्यायचं ठरवलं पण नव्हतं. पण काय असतं माहिती आहे ना, आपल्याला आज जेव्हा मी
जुने पिक्चर बघतो, मला त्यावेळेला खूप आवडलेले पिक्चर. एक 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 एक्झाम्पल सांगतो. एक सिनेमा होता ज्याचं नाव होतं अंगूर, संजीव कुमारचा, खूप आवडलेला पिक्चर, तुम्हालाही आवडला असेल. डबल रोलवाला. हां, तो आधी त्याचा पिक्चर आलेला ज्याचं नाव होतं बेदुने 4. म्हणजे अंगूरच्या आधी कोणीतरी केला आहे तो. त्याच्यात असित सेन नावाचा एक नट होता आणि त्याच्यात किशोर कुमार होते. तेच 2 रोल करले. तोही पाहिला आहे मी. अंगूराला तर खूप कौतुक झालं. मी त्यावेळेला पिक्चर बघितला. मी काय फिल्म मेकर नव्हतो. पिक्चर बघितला, मजा, धमाल, मस्ती. मग सर्कस आला. मग तो आल्यावर इतके लोकांनी त्या रोहित शेट्टीचे कपडे फाडलेत ना बिचारायचे. त्यांनी त्याचा एक टेक केला त्या पिक्चरचा, बरोबर आहे. आज तुम्ही अंगूर बघाल ना, तुम्हाला नाही रे, वी हॅव ग्रोन ॲज अन ऑडियन्स. त्यामुळे तुम्हाला तो सर्कस आज अगदी हे वाटतो, पोरकट. तर आता ऑडियन्स बदलला आहे. माझं मी तुम्हाला चित्रपटाचे नाही, मी राजकीय दृष्ट्या तो नाही ऑडियन्स का कारण तुम्ही बदल, फिल्म मेकर पण आहात. तो लॉस्ट अँड फॉर्म्युला तुम्ही वास्तवात वापरलाय. नाही, पण ते कसं होतं, मला ना राज ठाकरेची मला बायोपिक करायची होती. मग मी लिहिली, पण मी त्याचं नाव ठेवलेलं बुद्धिबळ. पण मग ती लिहिली आणि मग मी ती नाही करायचं ठरवलं. आपल्या इथे आपण बायोपिक्स नाही करू शकत. तुम्ही आता छोटीशी गोष्ट, छोटीशी म्हणजे एखादी गोष्ट, हां, आता प्रत्येकजण त्याच्याकडे बघत असतो, आपलं काही राहत नाही. मग त्याच्यात मी खूप लोकांच्या पायावर पाय दिले असते. मग ते लिहिताना मला लक्षात आलं की नाही होणार इथे. म्हणजे तिकडे ज्या वेळेला ते JFK करतात ते बिंदास करतात, आपण इथे नाही करू शकत. तर इतकी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती. म्हणजे मला एकच कायम वाटतं की एक सीन मला असा दिसतो की राजने विचारलं बाळासाहेबांना की का, ते म्हणाले नाही, एक वडील काकासमोर जिंकले. ही एकच लाईन मला इतकी ब्रिलियंट वाटते ना, की काकाच्या आणि वडिलांच्या युद्धात ऑलवेज वडीलच जिंकतात. पण ते मी टाकूच शकत नाही ना, कारण मला सिनेमा तो करता येणार आता तर नाहीच. आता तर तर ते पण असं की तेव्हा करण्यापेक्षा आता विचार करायला हरकत नाही. म्हणजे आता तो असं चांगलं म्हणजे काय पॉझिटिव्ह नोटवर जाईल सिनेमा. नाही, तो आपण फक्त चांगला होतो. म्हणजे मला खूप वर्षापूर्वी शरद पवारांचं लेटर आहे माझ्याकडे की मला परमिशन दिली बायोपिक करायची. खूप विचार केला त्याच्यावरती मी खूप, पण नंतर मला लक्षात आलं आपल्याकडे नाही आपण बायोपिक करू शकत. इट बिकम्स एका माणसाचं कौतुकच सांगा असा पिक्चर होतो तो. म्हणजे खऱ्या अर्थानं ना, म्हणजे बायोपिक झाली आपल्याकडे, म्हणजे त्यांनी नावं नाही स्वतःची दिलीत, पण अर्थ नावाचा सिनेमा होता महेश भट्टने केलेला आणि त्यांनी स्वतःचीच गोष्ट मांडलेली. पण ही वॉज ब्रुटली ट्रुथफुल वाईल डुईंग दॅट फिल्म. तसं कोण इथे ॲक्सेप्ट करेल? त्यांनी ॲक्सेप्ट केलं. म्हणजे मला कौतुक तसं वाटलं की ही शोड हिमसेल्फ इन अ बॅड लाईट. आता कोण करेल तसं? तर त्यामुळे पण मला ह्या राज ठाकरेंची जी फिल्म करायची होती त्यात काय म्हणजे काय डोक्यात होतं? काय सुरुवात कुठून करायची होती? कुठं आणून थांबवायचं होतं? पहिला सीन कॉन्ट्रोवर्शियल होता. बुद्धिबळ खेळण्यापासूनच सुरू होता, पण ते जाऊ दे, आता राहिलं ते राहिलं. पण आत्ता मला ना इट इज रिअली टाईम फॉर अ पॉलिटिकल फिल्म. पण ते कोण करणार ते मला माहीत नाही. मीच नाही करणार, कारण जरा कमी अधिक प्रमाणात आता मी राज ठाकरेचा मित्र असलो तरी माझे पॉलिटिकल आयडियोलॉजीज काय ते मी फार कोणाला सांगत नाही. मला ह्या पार्टीचं हे आवडतं, त्या पार्टीचं ते आवडतं, त्यामुळे आता मी काय बोलणार. मला कायम असं वाटतं की मी एक काळ होता ज्यावेळेला मी मिडल क्लास माणूस, मी ट्रेनमध्ये जाणारा माणूस होतो. कॉलेज बिलेला ट्रेनने जायचो. त्यावेळेला बॉम्बलास एवढे व्हायचे, दरवेळेला माझी धाकधूक होती. कित्येक वर्षाचं झालं नाही हो. तेवढं तरी क्रेडिट द्याल ना तुम्ही या गव्हर्नमेंटला. तर तसं म्हणजे काही काही गोष्टी चांगल्या पण आहेत, काही काही गोष्टी वाईट पण आहेत. त्यामुळे आता काय, पण गप्प बसा. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता एका वाक्यात दिलं आहे. मी प्रश्न हा विचारणार होतो की तुम्ही राज ठाकरेंच्या खूप जवळचे आहात, तुम्ही त्यांच्याकडून इलेक्शनही लढवली होती, ॲट द सेम टाईम तुम्ही फिल्म मेकर आहात, पण प्रेक्षकांनी कधीही तसं दुजाभाव केला नाही किंवा त्या अर्थी तुम्हाला कधी ट्रोल आणि या सगळ्या गोष्टी नाही, तुमच्या कलाकृतींवर प्रेम केलं. पण काल महेश कोठारेने एक वाक्य ते बोलले आणि ते प्रचंड ट्रोल झाले. सो मला वाटतं शुड हॅव टेकन विथ द पिंच ऑफ सॉल्ट. त्याला वाटत असेल ना, आपण म्हणतो त्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे की
त्याला आवडत असेल ते, मला पण खूप आवडतं, मी काही आय डोंट गो इन शॉर्ट, पण त्यांना वाटलं बोला असं, तर देर इज आय थिंक त्यांना गिव्ह हिम दॅट ना. आणखी एक विचारायचं होतं की मगाशी तुम्ही AI बद्दल बोललात आणि सगळ्या कलाकारांनी थिएटरकडे वळावं, अर्थात तुम्ही गमतीत बोललात ते, पण तुम्ही नाटकाकडे वळताय, तुमचं नाटक येत आहे. एक आलं ना, एक आलं म्हणजे मी डिरेक्ट केलेलं आलं, अजून एक मी करतोय. मी ते नाटक मला खूप, मी सिद्धार्थ जाधवला घेऊन एक नाटक करतो ॲनिमल नावाचं. तो माझं ते नाटक म्हणजे मी खूप वर्ष आधी ट्राय केलं, शाहरुख माझं, पण आता मला त्यातलं हे कळलं आहे काय करायचं नाटकाचं. आणि तो इट इज ॲन एक्सप्रेशन ऑफ अँगर. मला सोसायटीमधल्या गोष्टींचा जो राग आहे तो मी त्यातनं मांडला आहे आणि त्याचं नाव ठेवलं आहे ॲनिमल. तर ते नाटक मी खरंच बघतो, कारण सिद्धू एकटा आहे त्या नाटकात. आणि ते म्हणजे ते कुठेही नाटक करता, तुम्ही इथे बसलात आणि सांगितलं इथे नाटक करतं, ते करता आलं पाहिजे. आणि ते मोठ्या प्रोसिनियममध्ये पण करता आलं पाहिजे. ते एक नाटक आहे. आणि आहेत विराजेश कुलकर्णी, मी ॲक्टिंग करतोय खूप दिवसांनी, मला त्याबद्दलच विचारायचं होतं. तर ते मला खूप दिवसांपासून वाटत होतं, कारण कसं आहे की कॉन्टेम्पररीज ना माझे, मी सचिन खेडेकर, सुनील बर्वे, अतुल परचुरे, अजून ते राजाराम देशपांडे, आम्ही एकत्र डेब्यू केलेलं अफलातून नाटकात. पहिलं नाटक आमचं सगळ्यांचंच. तर आज मग असं ते थोडंसं वाटतं ना की सगळेच करतात, मग आपण एक नाटक करायला हरकत आहे. आणि म्हणजे मी काही ठरवून केलं नाही. मला भरतचा फोन आला एकदा, आत्ताच एक 10 दिवसापूर्वी, सर एक नाटक करूया का आपण दोघं. तर मला ते जास्त एक्साइटमेंट आहे की मला भरतबरोबर काम करता येईल स्टेजवर. आणि भरत कितीही झालं तरी, म्हणजे मी उगाच मला कोणीतरी ट्रोल करू नये, पण मी भरतला पहिलं नाटकात काम केली दिलं आहे. नाही तर उगाच ते सुरू होतं ना हल्ली, हो की मी पुन्हा सांगतो, मी काय त्याच्यावरती उपकार केले नाहीत. तो ॲक्टर चांगलाच होता, त्याच्यामुळे मलाच फायदा झाला. पण ऑल द बेस्टमध्ये भरतला पहिलं स्टेजवर म्हणजे मी भांडून त्याला सांगितलं भरत मला हवा आहे म्हणून, आणि त्यांनी तो गुणीत नट आहे तो. तर मला कोणीतरी बोलल्यावर मला असं वाटलं की चला करू. तुमचे आणि अमिताभ बच्चन यांचे संबंध चांगले आहेत का जया भादुरीचे? नाही, माझे अमिताभ बच्चन बरोबरचे संबंध चांगले आहेत. म्हणजे तो थोडासा एक घोळच झाला माझा, मला वाटतं तो. तर मी विरुद्धमुळे ना, विरुद्ध हा AB कॉप्सचा पिक्चर होता, म्हणजे आम्ही पार्टनर होतो पण AB कॉप्स. आणि मी ज्यावेळेला गोष्ट ऐकवली अमितजींना, तर ते ऐकलं, ते म्हटलं ठीक आहे व्हेरी गुड. मग माझी बायको कोण करते म्हटलं जयाजी. ते म्हटलं आता त्यांच्या डोक्यात काय असेल मला माहीत नाही, म्हणजे पण मला जयाजी सवय होत्या. पण जयाजींना वाटतं मी काढलं त्यांना, हो, मी नाही घेतलं. त्यामुळे ते थोडंसं मला ते प्रीमियरला बोललेलं आहे, इसका अब कल नाटक करेगा तो मेरे को उसमें लेना. तर माय बोलले कसं, पण मला ते ऑपॉर्च्युनिटी गेली माझी ती दोघांबरोबर काम करायची. इट वुड हॅव बीन अ ग्रेट थिंग. पण त्यांचं काही असेल त्यावेळेला, कारण आपण काय होतं ना की माझं एक थोडासा प्रॉब्लेम काय होतो, माझ्या सेटवर वातावरण मराठी असतं. मी हिंदी करत असताना पण बरेच जण त्याला म्हणायचे अरे हम लोग भी है यार, तुम लोग मराठी में बात करते. पण ते आता नॅचरल होतं. म्हणजे आम्ही जी पण येऊन सांगायचे अरे हमको भी समझ नहीं दे क्या बोल रहा है. असं रजनीकांतसोबत काम करायचा एक्सपिरियन्स कसा होता? छान होतं. म्हणजे काम करायच्या आधीपासून मी त्यांना चांगलं ओळखत होतो. मस्त होता की तो किती हंबल आहे माणूस. म्हणजे आजही त्याचे ते फोटो बघतो, कुठेतरी तो गेला आहे उत्तराखंडला, पण तो खरंच खूप हंबल माणूस आहे. मग मी त्याला तिकडे आगाऊपणे जाऊन मी त्याला म्हटलं एक पिक्चर कर साऊथमध्ये, जुनं फर्निचर. नंतर मला लक्षात आलं ते नाही करणार. ते अजूनही त्यांच्या ऑडियन्ससाठी ते अजूनही स्टार आहेत ना. पण ही सॉ द ट्रेलर आणि वॉज व्हेरी इम्प्रेस. मला म्हणाले कुठे बघता येईल पिक्चर. म्हटलं बघा याच्यावरती ॲमेझॉनवर आहे का. कमला हसन बरोबर मी केलं तो पिक्चर. कुठला, कमला हसन हॅज ऑलवेज बीन अ फ्रेंड. मी त्यांच्यावर एक पिक्चर करतो जो नाही झाला, पण आत्ता झाला. कुठला मणिरत्नचा एक पिक्चर केला मी, समथिंग काय नाही, अरे थग लाईफ. त्यात पण तो मी असं मला ते 2 अशी आयडल्स आपली लहानपणी त्यांच्यावर काम करता आलं.
अजून एक त्या मी फहाद फाजिलबरोबर करतो, मला भयंकर आवडतो ॲक्टर. त्याच्यावर एक सिनेमा केला, आता परत एक करतोय, मला तो खूपच आवडतो ॲक्टर. आणि त्याने पण काय छान मॉडेल तयार केले फिल्म प्रोडक्शनचं. किती सुंदर पिक्चर करतो तो. आणि मल्याळम सिनेमा जो आज घट्ट पाय रोवून बसला ना कंटेंट वाईज, तो मराठी होऊ शकतो. आपण मराठी करू शकतो, कारण आपल्याकडे आहेत, रायटर्स आहेत आपल्याकडे पुढे. मी शिवाजीराजे भोसले बोलतो. या चित्रपटात तुम्ही आम्हाला महाराजांच्या भूमिकेत दिसलात. या येऊ घातलेल्या चित्रपटात तुम्ही कोणती एखादी भूमिका साकारणार आहात की नाही? नाही, मी एक हिचकॉकियन अपेअरन्स केला एक गाण्यात अगदीच, पण ह्या पिक्चरमध्ये मला काहीच रोल नव्हता. त्यामुळे मी खूप विचार केला, हा करू का, तो म्हटलं नको. माझं काय होतं, मी डिरेक्टर असलं आणि काम करत असं माझी चिडचिड होते. मग ते डिरेक्ट करत असताना लक्षात वगैरे मला हा पुढचा सीन माझा आहे, मग आता परत मेकअप करा, तर ते मग मला, म्हणून मी याच्यात काही केलंच नाही. फिल्मचा विषय निघाला आहे तुमच्या आत्ता येऊ घातलेल्या. मला सिद्धार्थ बोडकेविषयी तुम्हाला विचारायला होईल, कारण या पिक्चरमध्ये तुम्ही त्याला मोठा स्वप्नवत असा रोल दिला आहे. नाटक तर गाजवलंच आहे त्याने, आणि चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही त्याच्याविषयी काय सांगाल, कारण तुमची आणि त्याची देवमाणूसमध्ये तुम्ही एकत्र काम केलं. बरं, मी त्याला पिक्चरमध्ये घेतला त्यावेळेला तो देवमाणूसमध्ये नव्हताच, नाही, तो लांब लांब नव्हता, तिकडे कोणतरी दुसरा ॲक्टर काम करत होता. आणि सिद्धार्थला मी थिएटरपासून, म्हणजे मला माहिती आहे थिएटर करतो, त्याचं नाटक पहिलं अनन्या मी पाहिलं नव्हतं, पण लोकांनी एवढं कौतुक केलेलं चांगलं, आणि मग मी त्याला भेटलो एकदा आणि मला वाटलं की हा करेक्ट ॲक्टर आहे. मी त्याला ह्याच्यात बघितलेला दृश्यममध्ये, दृश्यम 2मध्ये. मी त्याला बघूनच, त्याची पर्सनॅलिटी बघून म्हटलं, तू माझ्याकडे शिवाजी महाराज करतोय, म्हटलं तुला वजन कमी करायला लागेल, तुला घोडा चालवायला शिकायला लागेल. तर म्हणाला ठीक आहे. त्याच्यानंतर दृश्यम आपल्या देवमाणूसच्या कॅरेक्टर तो करणार होता, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ही केम इन टू द पिक्चर. पण मला सगळीकडनं विरोध होता, म्हणतो कोणतरी घे, नाव आलं. म्हटलं आपल्याकडे कोणीच नाव आलं नाही, ह्याला घेऊ त्याला घेऊ. म्हटलं नाही, म्हटलं मला तो करेक्ट वाटतोय. आणि तो त्यांनी भयंकर मेहनत घेतली, आणि यू सी द फिल्म, त्याचं काम म्हणजे चोख वाजवलं त्यांनी. का माझ्या पिक्चरमध्ये एक विक्रम गायकवाड नावाचा एक गुणी नट आहे, खूप वर्ष काम करतो. तर मी एक रोल चांगला होता, पॉवरफुल, म्हटलं विक्रमला घ्यायचा. त्याला तर सगळ्यांनीच हाणून पाडला मला, नाही नाही नाही, हा कोणीही करेल रोल. म्हटलं कोणी, हा का नाही करणार म्हटलं. मग केला. मग आता मध्ये मी काही आपल्या चॅनलवाल्यांना दाखवला पिक्चर, तर ते एव्हरीबडी वर की अरे विक्रम गायकवाडनी जबरदस्त काम केले. म्हटलं ते आपण ते आधी हे करतो, तर खूप चांगलं काम केलं. महेशजी, पण एकूण ना, म्हणजे एकूण तुमचं इतकं मोठं करिअर आणि इतका मोठा मित्रपरिवार, पण आता तुम्ही जेव्हा असं मागं वळून बघता, कोणता कालखंड सगळ्यात परीक्षा बघणारा, कोण काय असं अस्वस्थ करणारे प्रसंग? खूप प्रसंग आहेत माझ्या आयुष्यात, म्हणजे अगदी लहानपणापासूनच आहे. म्हणजे माझं आयुष्य लोकांनाच वाटतं की मी आय एम हॅपी व लकी, कारण मला कशाची पडलेली नाही. म्हणजे मी इतके पिक्चर केले तरी मी फाटका तो फाटकाच, मी अजूनही भाड्याच्या घरात राहतो. कारण मी जे कमवतो ते पिक्चरमध्ये टाकतो, कुठे तो पिक्चर पडतो आणि मग ते काही पैसे सगळे संपतात पाहिजे. पण मला त्याचं वाईट वाटत नाही. एक आयुष्य मिळतं, तुम्ही नाही ट्राय केलं तर काय करणार तुम्ही. मी लहान असताना माझं बालपण जरा खूपच वाईट गेलं, कारण माय डॅड वॉज अन अल्कोहोलिक, आणि ते कधीच प्यायचे नाही, आणि सडनली प्यायला लागले तर ते अल्कोहोलिकच झाले. ते काय करायचे? आमचा क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंगचा बिझनेस होता. मग त्याच्यात मी कुठे त्यांचा एक पार्टनर होता आणि दोघे काम करायचे. तेव्हा आमच्याकडे, मी लहान असताना मी 1000 रुपयाचं बंडल बघितलं, आणि वडिलांना काय अचानक झालं आणि त्यांनी ती पार्टनरशिप तोडली. त्याला हाकललं. तो विचार रोज यायचा, तुलसीदास नावाचा गुजराती होता, अरे चल बाबा, कारण लायसन्स आमच्याकडे होतं माझ्या वडिलांकडे. पण तेच चालू ठेवलं, पण ते काही नाही. मग 4-5 लोक माझ्या लायसनवर काम करायचे. ते काय पैसे द्यायचे की नाही मला माहीत नाही, कारण वडील कुठेतरी रोज जाऊन घ्यायचे त्यांच्याकडनं, मंथली बिंथली काही नाही. त्यामुळे बालपण खूपच खडतर गेलं. आणि वेन आय लुक बॅक ना, मला मी त्याचं कधीच वाईट वाटून घेतलं नाही. आय टूक इट ॲज अ, म्हणजे हे दिवस काढलेच तर कुठलेही दिवस काढतील तो. तर ते लहानपणी म्हणजे असं असायचं ना की वडील संध्याकाळी आले की, मी जरासं 3 भाऊ होतो, मी मोठा होतो माझ्यानंतर, तर दुसऱ्यावर जाम आम्ही त्याला ब्लॅकमेल करायचो. वडील आले की मार्केटमध्ये जायची तो बिचारा, इतकं होतं. मग तरी मग
काही नाही. मग तिथून मग वडाळा सोडलं. मग देन आय गॉट. पण ते खूप इट वॉज व्हेरी व्हेरी बॅड. पण आज वेन आय लुक बॅक ना, मी आज जे बघतो ना, आज सोसायटी जी काही झाली आहे की आज तुम्ही मुलांना ओरडलात तरी त्यांना काउन्सिलर लागतो. आम्ही तुडवलं आहे आम्हाला, तरी वी नेवर हेटेड आवर पेरेंट्स. आणि त्यात आम्हाला कधीच त्रास झालेला नाही. आईने पण मारलं आहे, वडिलांनी पण मारलं आहे. आज तुम्ही डोळे वटारलेत मुलासमोर. आम्ही लहानपणी ऐकलेलं स्पेअर द रॉड अँड स्पॉईल द चाइल्ड. आत्ता काय कराल? तर ते म्हणजे मला तरी वडिलांबद्दल कधीच वाईट नाही. आय स्टील लव्ह माय फादर इक्वलीच. आई बिचारी माहिती त्या ह्याच्यात खूप सफर केलं तिने. आणि वडील कधीपर्यंत होते? आई माझी 15 वर्षापूर्वी होती. वडील आधी गेले. पण वडिलांना काही बघायला मुलांचं यश वगैरे मिळालं? काहीच नाही. म्हणजे नंतर मी टेक ओव्हर केलं बिझनेस. नंतर मी त्यांना घरी बसवलं, मी बिझनेस करत होतो तेवढंच. म्हणजे सिनेमा नाटक नाहीच. कॉलनीत केलं ते बघितलेलं फक्त आम्ही. कॉलनीचे एकांकिका गेलेले ते पाहिलेलं आहे. पण यश नाही. आईने बघितलं थोडं. म्हणजे आई पिक्चर होती. पण ते काय असतं की मी ना जुनं फर्निचरमधला विलन मी आहे. मी तो मुलगा जो आहे ना, आय डोंट नो हाऊ मेनी पीपल हॅव सीन हिअर. तर मला मी जेव्हा पिक्चर लिहिला ना, तर मी तो मुलगा वाईट दाखवलाच नाही मी. आपण काय करतो, आपण ज्यावेळेला आईवडिलांशी रिलेट करतो ना, तर आपल्याला वाटतं की काय नाही, आपण छान व्यवस्थित आलो, काय त्यांचं सोय केली. पण किती वेळा आपण बसतो आईवडिलांबरोबर. हे मला आई गेल्यानंतर मला त्याचा त्रास झाला खूप. म्हणजे माझी आई मला सांगायची, अरे मला दिसत नाही आता, जर कांदूक दिसतं. एका डॉक्टरचा सल्ला घेतला ते म्हणजे नंतर ते ड्राय होत जातं. पण आपण किती वेळा त्यांना अजून एका डॉक्टरकडे नेण्यात काय आहे, म्हणजे तिला बरं वाटावं म्हणून की चल तिकडे कोणतरी डॉक्टर म्हणतो आहे. काय असतं की इट इज, तर ते मला आत्ता वाटतं ना की आय मिस दोज चान्सेस. मी किती वेळा असं आपण कुठे असताना आईचा फोन आला की 5 मिनिटात करतो, 5 मिनिटात. किती वेळा मी परत केला आहे 5 मिनिटात. हे आईवडील गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं. किती वेळा आपण बसलो आहे की कसं वाटतंय का, बरं वाटतंय का, आपल्याला वाटतं आहे ना ती बसली आहे ना. तर ह्या गोष्टी मी खूप, म्हणजे आईला मी वडिलांनी मिस करतो, पण आईला जास्त, कारण शी हॅज सफर्ड अ लॉट. खूप म्हणजे तर ते अल्कोहोलिक माणूस असल्यावर घरात काय होतं ते वेगळं सांगायला नको. पण त्यामुळे मी सगळं पाहिलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी मला कधी त्या टेन्शन येत नाही मला कुठलंच. चल ये बेदिन निकलेंगे. आणि आता बघू अजूनही आर्थिक अरिष्ट वगैरे. आर्थिक मला कधी मी खूप मला मी स्वतःचं प्रोडक्शन केलं नसतं तर मी खूप पैसे कमवले असते. पण ते मला कायमच होतं. मी नाटकात आलो सुरुवातीला त्यावेळेला असं, म्हणजे नाटकातले सतीश दुभाषी, विक्रम गोखले, हे असे मोठे मोठे स्टार्स होते. आम्हाला कुठे कधी मिळणार याचा प्रॉब्लेम होताच ना. अफलातून केलं ते आम्ही सगळे नवीन अफलातून नाटक बंद झाल्यावर कुठे काय करायचं, तर मी नाटक कंपनी काढली. मी कधीच थांबलो नाही. आय नेवर वेटेड. मला विहीर खोदली मी माझी. ते जे काही पैसे पहिली अश्वमी थिएटर्स, खूप लॉसमध्ये गेलो. खूप लॉसमध्ये. माझी पहिली बाईक होती ती मला उभी राहिली माझ्याबरोबर. बरं लग्न झालेलं, मुलगी झाली, आणि काहीच, म्हणजे एक अकस्मात नाटक केलं, फार त्यांनी पैसे दिले नाही. डॉक्टर तुम्ही सुद्धा नाही दिले. म्हणजे ॲडव्हर्टायझिंगचं बिल भरताना माझ्या पोटात गोळा यायचं. मी आता चल, नाही तर ती म्हणायची मग आता जाहिरात देणार नाही. असं करून कसं बसं मग काही नाही. मग मी ध्यानीमनी नावाचं नाटक केलं जे चाललं. ते चाललं. मग ऑल द बेस्ट नाटक केलं, ते तर खूपच चाललं. मग ऑल द बेस्टमधनं पैसे आले, त्यातनं मी आईच नावाचा सिनेमा बनवला. तो लिहून ठेवलेला एक प्रोड्युसर होता, तो काही नाही म्हटलं जाऊ दे, इथून आलं तिकडे टाकलं. तर त्यामुळे काय झालं, पैसे रोलिंग होत राहिले. आणि मी लवकर ठरवलं की माझं काही होणार नाही ॲक्टिंग म्हणून. मी ॲक्टर म्हणूनच आलेलो इथे. त्यावेळेला काही फार चान्सेस मिळायचे नाही. मला एकदा आठवतो एका रोलसाठी, म्हणजे ते अजूनही मी आणि सचिन खेडेकर हसतो आता. मी आणि सचिन मित्र तेव्हापासून. बरं स्वप्न एकत्र बघितलेली,
पुढे काय होणार आयुष्यात. एक दिवस मी दिनातला जायचो, मग सगळे मित्र तिकडे भेटायचे. एकदा दिनातला भेटतो, सचिन भेटला. मग तो कोणातरी त्याचं चालू होतं काहीतरी, घरी चल, मग तो फोनवर लँडलाईनवरनं कोणातरी फोन करे की नाही मी करतो, काहीतरी करतो. त्याचं काहीतरी शूटिंग होतं दुसऱ्या दिवशी, आणि त्याला कुठेतरी ऑफर झाली अजून एक रोल. त्यावेळेला काही कामं नसायची. टेलिव्हिजनवर एक सिरियल असायची जी 13 आठवडे फक्त चालायची. तर मी म्हटलं चल सचिन मी निघतो. नाही ना, तू थांब. मग तो मी तुझ्याकडे येऊ का, मी हे करतो. मग तू ह्याला फोन करे, त्याला फोन करे, घरी घेऊन गेला. तर रात्रीपर्यंत मी म्हटलं रे खेळू जाऊ दे मला. म्हटलं नाही रे ते. मग तो इतका डिस्टर्ब होता, नाही ना मी तिकडून इथे लवकर येऊ का. मग तो म्हणाला मी नाही सोडत. काय त्याचं चालूच होतं. मी घरी आलो. घरी दरवाजा उघडला माझ्या बायकोनी. ती म्हणाली रे त्या अधिकारीच्यातून फोन आहे, तुझं उद्या शूटिंग आहे. तर मी म्हटलं नक्की म्हण. हो. तेच खेडेकर बघत होता की हा घरी गेला त्याला कळेल. ते इथेच माझं काहीतरी ॲडजस्ट झालं. तर मी म्हटलं असंच आहे. ती म्हणाले मग बरं त्यावेळेला आपले कपडे न्यायला लागायचे ना, ते काही कॉस्ट्युम बिश्यूम आपले घेऊन जा करून. तर मी आठवलं मला, मी गेलो ना सकाळी तिकडे, मी टॅक्सीत बॅग ठेवली आणि मी आतमध्ये गेलो. म्हटलं आहे का, थोडा आहे. तर तो मला म्हणाला की तो तिकडे फोनवर सांगतो की आम्ही महेशला सांगितलं आहे. तर तो तेच म्हणत होता की आहे माझ्यावर होतं, मी काहीतरी करतो. तर तसा काळ आम्ही बघितला आहे, म्हणजे त्या स्ट्रगलचा काळ. त्यामुळे काही बरं पैसे किती मिळायचे 3 दिवसाचे मॅक्सिमम, म्हणजे जास्त मिळाले म्हणजे 500 रुपये. आपले कपडे न्या, टॅक्सीने जा आणि 500 रुपये. पण तरी त्याच्यासाठी मारामारी असायची एक रोज. म्हणजे हेच सांगतो ना की खेडेकर म्हणे मायामध्ये उगाच एक मारामारी शॉर्ट. आम्ही खूप हसलो त्याच्यावरती. पण मग मी लवकर असं मला लक्षात आलं की काही ॲक्टिंग बरं आपले कोणी ओळखीचं नाही हिंदीमधले. मग मी एक सिरियल केली 100 नावाची. तिकडे मला असं वाटायला लागलं की आपण डिरेक्शनमध्ये जाऊ, आणि मी डिरेक्शनमध्ये गेलो. मग तेच जसं पिक्चर केला आपल्याच पैशांनी, आपण करा. मग खूप पैसे खूप कमवले, पण ते कुठे गेले मलाच माहीत नाही. माझ्याकडे मी स्टाफ आहे, माझ्याकडे मी ते आहेत. आता मला काय ते माझ्यावरती आहेत. त्यामुळे म्हणजे मला त्या कोविडमध्ये माझे कंप्लीट वांदे आले, कारण 2 वर्ष. पण मग मी झीचा आभारी आहे, झी मराठीचा. त्यांना मी एक रिक्वेस्ट केली, मला एक पिक्चर द्या. अगदी मी 1,65,00,000 तुम्हाला पिक्चर बनवून देतो म्हणून दिला मी बनवून. तो मी फक्त माझ्या स्टाफसाठी केला की बाबा तुम्हाला पैसे मिळू दे. पण तो श्रेयस होता त्या तळपदे, आणि छान झाला पिक्चर तो. ही अनोखी गाठ म्हणून आता आहे तो पिक्चर तसा गेला. पण ते आहेतच आता ते, म्हणजे मला महिन्याला ते माहिती आहे मला काय पिक्चर करत असू दे नसू दे, पण आय एम हॅपी. म्हणजे मला काही तुमच्याबरोबर काय कायम कोणीतरी एक लेखक असतो, तो सारखं झालं की स्टोऱ्या लिहितो असं? नाही. म्हणजे कसं असतं की मला कोणतरी एक बाउन्स बोर्ड लागतो. मग कोणतरी मला मी आय नीड समवन टू बाउन्स बोर्ड. आता माझ्याकडे एक सिद्धार्थ साळवी नावाचा मुलगा खूप गोड आहे, म्हणजे त्यांनी लेखकच आहे तो. पण मग काय असेल की तो, आणि मला येत नाही ना काय, मग ते कुठेतरी टाईप करून मला देतात. हल्ली ना तुम्ही काय ते फिल्म रायटर असोसिएशनमध्ये मला स्क्रिप्ट रजिस्टर करायची काही गरज नाही. तुम्ही एखादी स्क्रिप्ट लिहिली आणि कोणाला तरी मेल केली, दॅट इज प्रूफ की यू हॅव रिटन इट. तर मग ते कुठेतरी लिहून ठेवून दे बाबा. पण ते कधीही सुचू शकतं ना काही. बरं मला टाईप करता येत नाही, त्यामुळे पटकन कागद काढून ते लिहून टाकणार कुठे, ते मेल करणार कोण. मग तो, आणि तो रायटर पण आहे चांगला, तो मला या सिनेमाला. पण असं की म्हणजे ज्याच्याबद्दल खूप खंत वाटते असा कुठला प्रसंग, आणि ज्याच्याबद्दल खूप असं आनंदानं भरून येतो असा कुठला प्रसंग? नाही, मला खंत नाहीच होत. म्हणजे मी एखादी गोष्ट समजा असं वाटलं ही करायला पाहिजे होती आणि त्याच्यामुळे फायदा, तर मी म्हणतो नाही, ते इथे लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे मी आय लिव्ह डे बाय डे. म्हणजे आता खूप खऱ्या गोष्टी त्या करायच्यात, पण मला ॲट द एंड ऑफ द डे मला माहिती आहे किती वर्ष आपण काम करू शकतो याच्यात. आयडियली मला असं रिटायर व्हायला खूप आवडेल. कुठेतरी जाऊन नाही मला काहीतरी वेगळं, म्हणजे काय करायचं, शेती, म्हणजे ते लाईफ. म्हणजे सकाळी शेती करा,
एक रिलॅक्स लाईफ, काय नाही. ते त्यातल्या शेतात उगवलेली टोमॅटोची भाजी करा किंवा पालकची भाजी करा, पण ते होत नाही. ते चक्र सुटत नाही. ते आय होप की काहीतरी एखादा पिक्चर दणका गेला ना हिट, तर मी आई शपथ सांगतो मी सोडून देईन. पैसे मिळत असतील ना, किती पैसे पाहिजेत की आयुष्यभर म्हणजे पुरतील एवढे, काय कोणाला ठेवायचं, काय कोणाला पण किती लागतात पैसे काय माहिती. आता ते शेत एक मी छोटीशी जागा घेतली, आता त्यात छोटंसं शेत करीन. पण तुम्हाला असं आहे की आपल्याकडे किती पैसे असले की अरे आता आपण रिटायर व्हायला मोकळा झालो असं वाटतं? त्याला काय जेवढे जातील किती पाहिजेत असं डोक्यात काय आहे? एक साधारण एक बँकेत 10 कोटी तरी पाहिजे. अच्छा. म्हणजे ते पण मला नको, ते म्हणजे बाकी कोणाकोणाला लागत असतं ते. आता म्हणजे एक स्टाफ आहे त्यांना जा, म्हणजे कोणी हे नाही यायला पाहिजे. मग पण ते मी सांगतो ना, तेच जर का एक कोणतरी असा मोठा भेटला ना त्या कंटाराच्या प्रोड्युसरसारखा, मग ते छान होईल. म्हणजे मी कुठेतरी गावी जाऊन मग आय कॅन कीप अ टीम, की पिक्चर आहे ना, की चल हा डिरेक्टर आहे, कोण आहे, नागराज तुडे सब्जेक्ट आहे का, हा कर. कारण यू कॅन डेप्यूट थिंग्स. म्हणजे तो जसा भाऊराव कराडे आहे, सुजय ढहाके आहे, तर सो मेनी गुड फिल्म मेकर्स आपल्याकडे. म्हणजे अरे सुपर पिक्चर, तेच म्हणतो ना, असे खूप आहेत. पण परत ते ना, की तुम्ही एक हा विचार करायला पाहिजे की तुम्हाला कोणतरी इन्व्हेस्ट केले 200 कोटी रुपये. हुंबालेबद्दल सतत बोलताय, तुम्ही अप्रोच झालात का हुंबालेला? नाही ना, तो कन्नडा करतो ना, तो कशाला करेल. पण आता त्यांनी नरसिंहा केला की, तो पण कन्नडाच होता, पण डब केला ना हिंदीमध्ये. तो तेच ना, तो डब करूनच तो मोठा झाला. तो का त्यांनी KGF डब केला, त्यांनी कंटारा डब केला, पण त्यांनी ही पुट हिज मनी वेअर इज माउथ इज, त्यांनी केला. आता मला कन्नडा अजून एक पिक्चर येतं काहीतरी 45 नावाचा, तर तो मला त्याला हिंदी पिक्चर करायचा, त्याला मी भेटलो, त्यांनी पण असंच 75 कोटीचा पिक्चर. मी म्हटलं कमाल आहे तुम्ही करताय. सर म्युझिकबद्दल बोलायचं म्हणजे तुमचे जे पिक्चर असतात, तुमचा जो दिग्दर्शकीय दृष्टिकोन त्याच्यामध्ये असतो, गाणी जी तुमच्या सिनेमातली असतात, तो अल्बम एक सलग ऐकावासा वाटतो किंवा गाणी वेगळी आणि सिनेमा वेगळा असा वाटत नाही. साऊथबद्दल तुम्ही बोलता, आत्ता मी कंताराबद्दल बोलता, त्यातलं वराहरूपम सतत ऐकावंसं वाटतं किंवा नाटू नाटूसारखं गाणं फार ऑस्करपर्यंत जातं. मराठी सिनेमातल्या गाण्यांची सध्याची अवस्था अशी आहे की 2 मिनिटाच्या वर ते गाणं ऐकण्याची इच्छा होत नाही. फार कमी गाणी आहेत जी ऐकावीशी वाटतात. का असं होतंय? ते परत तेच ना, की आज मी एक अजय अतुलला गाणं दिलं, तर त्याचा एक खर्च वेगळा असतो. गाणं सजवायला लागतं. अजय अतुल ब्रिलियंट सजवतात. ते अमेरिकेला जाऊन त्यांचं स्ट्रिंग सेक्शन करतील किंवा कुठेही जाऊन, नाही बेल्जियमला जाऊन स्ट्रिंग सेक्शन करतील. आपल्याकडे तेवढं बजेट नाही. आपल्या इथे बजेट जेमतेम सिनेमाला देत नाहीत, तर गाण्याला काय देतील. मग ते तुम्ही सगळे प्रोग्राम गाणी वापरतात, ते ऐकायला येत नाही ना बरोबर. तर आज लोकांचे कान पण, जसं मी म्हटलं ना, की आज आम्हाला आनंद होता की झाडाला रश्शी बांधून असं 2 हे करून त्याच्यात अशी चादर टाकून त्याच्यावर उशी मारून त्याच्यात झोकाळा घ्यायचा मजा यायचा. आज लोक विमानातनं उडी मारतात, त्यांची मजा ती आहे. त्यामुळे आज जेव्हा गाणं ऐकतो मी, त्यावेळेला ते कानालाही सवय ना, तो जो ती मराठी गाणी नाही रीच करू शकत. मराठी गाणी कुठलं तर आपला राठोड करतो तेवढीच चालतात फक्त, संजू राठोड. पण तो जो एक त्यातला जो खर्च, पण तेच म्हणतो, ते कधी येईल ज्यावेळेला आपल्या मराठीचं रिकव्हरी मोठी होईल. आपल्या मराठीची रिकव्हरी कमी आहे. राईट वर्ड इज. जो आपण पिक्चर करतो तर आपल्याला एक लिमिटेड टेरिटरी त्यातनं मिळतो. की खूप मोठा हिट झाला तो सैराट होतो किंवा बाई पण भारी देव होतो, पण त्याच्या पलीकडे आपण कुठे जातो आहे? तो पलीकडे कधी जाऊ ज्यावेळेला आपण देशाच्या इतर भागात जाऊ. ती रिकव्हरी झाली, मग म्युझिकला पण आपल्याला खर्च करता येईल, जो आज करता येत नाही. शेवट 2 एकदमच विचारून टाकतो. आपण फिल्म्सविषयी खूप बोललो, पण मराठी नाटकांचा जो आत्ताचा काळ आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण हाऊसफुलचे बोर्ड वाढत चाललेत. आणि दुसरं, ऑल दी बेस्टची आठवण आली, त्यामुळे ऑल दी बेस्ट ज्याला बक्षीसही मिळालं नव्हतं असं नाटक फुल फ्लेज आणताना तुम्ही आणि मोहन वाघांनी काय विचार केला होता? भरतला कायम ठेवलं तुम्ही, अंकुशला कायम ठेवलं आणि तिकडे संपदा आणली. काय विचार होता ते कास्टिंग करा? नाही, नाटकाचा आजचा जो पिरियड आहे तो गोल्डन पिरियड आहे. एक
तर खूप चांगले नाटककार आपल्याकडे आलेले आहेत. आज तो देवबाभळी नाटकाने जे काय केलं आहे म्हणजे आज, आणि लोक तयार आहेत आउट ऑफ द बॉक्स बघायला, आणि 500 रुपयाचं तिकीट काढून बघायला तयार आहेत. त्यामुळे नाटकाचा काळ हा फॅन्टॅस्टिक आहे. नाटकाचा ऑडियन्स पण खूप सुंदर आहे. आज मराठी स्टेज आहे त्याच्यावरती भूमिका नावाचं नाटक करता येतं. परेश रावल होता माझ्यावर बघायला आणि तो म्हणाला, यार तुम लोग ये मराठी में कर सकते हो रे, हम लोग कोई नहीं, किसी के थिएटर ग्रुप में इतनी डेरिंग नहीं ऐसा नाटक करने का. ते मला ना माझं छाती अशी फुगून आले की यार, तर ते नाटक टू हॅव टू सी. म्हणजे मला म्हणजे माझ्या आज या बोलण्यानी ते एक मला प्रेक्षक कॅप्चर करताना मला खूप कौतुक वाटलं, कारण ते नाटकच चांगलं आहे. त्यामुळे खूप चांगली नाटकं येत आहेत. आज ते करुणाष्टक नाटक आलं आहे, ते पण मला पाहिलेलं नाही मी, पण ते सुद्धा आउट ऑफ द बॉक्स वाटतं आहे. तर त्यामुळे मराठी नाटक हे आता आणि ते तसंच राहावं अशी इच्छा आहे. यू कॅन एक्सपेरिमेंट इन मराठी स्टेज. म्हणजे तरी आउट ऑफ द बॉक्स पण नाटकं चालतात, कमर्शियल नाटकं पण चालतात. त्यामुळे तो मध्ये दरी राहिली नाही, प्राविक पण तितकंच चांगलं होते. म्हणजे जेव्हा मंगेश सातपुते मॅड सकाराम करतो तेव्हा मला त्याचं कौतुक आहे. तो काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करून त्याला येत आहेत. त्याला सोनाली कुलकर्णीसारखी एक नटी सपोर्ट करते. त्यामुळे नाटकाची जी इंडस्ट्री आहे ना ती खरंच खूप चांगल्या ठिकाणी आहे. बरं, ऑल द बेस्ट मी सांगतो की मी ना खूप उन्मेष आणि त्यावेळेला INT ही 2च स्पर्धा होत्या म्हणजे आमच्या, मी जेव्हा होतो जाता, आणि मी दरवेळेला जायचो. एक वर्ष मी गेलो नाही INTच्या प्रिलिमिनरी राऊंडला, रवींद्रला व्हायची. ते एक जण मला धावतून बोलला, अरे एक नाटक तिकडे झालं, एक एकांकिका झाली, ऑल द बेस्ट, जबरदस्त आहे. ऑल द बेस्ट म्हटलं ठीक आहे, हे काय नाव आहे का असं. पण मी तो म्हणाला, पण तू बघ. त्याला बॉम्बे मेरी जान पहिलं आलेलं केदारचं, आणि मी बघायला गेलो आणि मी ती एकांकिका बघितली आणि वॉज झॅप्ड. मी काहीतरी 8व्या रोमध्ये असेल, पण आय डोंट नो हाऊ तर मी एवढा झॅप्ट होतो की तो पडदा अख्खा बंद होईपर्यंत मी बॅकस्टेजला होतो. आणि देवेंद्र होता तिकडे. तर मी त्याला म्हटलं, कोण आहे लेखक? हा. मी त्याला म्हटलं, अरे हे नाटक मी करतो. तर तो म्हणाला, एकांकिका आहे सर. म्हटलं मला माहिती. म्हटलं ह्याची फुल लेंथ नाटक होऊ शकतं. म्हटलं नाही. म्हटलं मी करतो हे. त्याच वेळेला मी मोहन वागांबरोबर ध्यानीमनी करत होतो. मी तिथून टॅक्सी पकडली आणि त्यांच्या घरी गेलो. म्हटलं, काका एक नाटक बघितलं, आपण ते करूया. बरं, त्याच वेळेला एक बाबुळ बन नावाचं नाटक स्टेटला पहिलं आलेलं, गिरीश जोशीने डिरेक्ट केलं. थोडंसं ते पण आम्ही करायचं ठरवलं. पण काकांना म्हटलं, असं काय काय बघितलं? म्हटलं एकांकिका बघितलं. काय एकांकिकेचं नाटक होत नाही. ते म्हटलं, काका सांगतो ना, नाही तुला करायचं कर. मी म्हटलं ठीक आहे. म्हटलं पण तुम्ही एकदा बघून घ्या कधी असेल ते. आता काय ते काय शो लागणार नव्हतेच. मग मग ह्यांना देवेंद्र पेमला त्यावेळेला कोणतरी स्टार हवे होते. म्हटलं नाही, देवेंद्र ह्यांनाच ठेव. बरं, संजय नार्वेकरांचा नाक्याचा मित्र. बरं, त्याला मी पुढे घेतला नंतर. पण मला संजय नार्वेकर नाक्याचा चांगला नट म्हणून मी त्याला एक त्या विकास कदमच्या ऐवजी त्याला घेऊया असं ठरलं. मग एकदा पृथ्वीला शोध इकडे काकांना घेऊन गेलो. ते कुठे मला तू कर ना नाटक, मला एकांकिकेचं नाटक होत नाही. मी म्हटलं सर चला तरी बघायला. मग त्यांनी बघितलं पृथ्वीला आणि वॉज ऑल्सो झॅप्ड. बरं, त्यांनी त्या कदमला विचारलं, तू का नाही करत? संजय नार्वेकर काका तुम्ही. म्हटलं तू आधीच सांगून गेलो. म्हटलं मी संजयला सांगितलं ते. पण झालं ते नाटक. म्हणजे मला कौतुक आहे की आपण त्यांनाच घेऊन, कॉलेजच्या स्टुडंटला घेऊन, ते पहिले प्रयोग म्हणजे डिझॅस्टर झालेले. डिझॅस्टर पहिले 21 शो ते काही नाही. म्हणजे मी नाशिकला शो केलेला, तर ते मोठं थिएटर, कालिदास 1200चा ऑडियन्स, 40 लोक होती. पण 40च्या 40 बॅकस्टेजला होती. आणि 21वा शो हाऊसफुल झाला. त्याच्यानंतर 1,500 शोपर्यंत त्याचं करंट बुकिंग उघडलंच नाही. ॲडव्हान्समध्ये हाऊसफुल. म्हणजे अजून चालू. मी 90 शो करायचो आम्ही महिन्याला, रोज 3. मग ज्यावेळेला दुसरी टीम झाली ते 180 शो केलेत आम्ही महिन्याला. अनरिअल. ते अनरिअलच होते. आत्ता तुम्ही म्हणजे एकूण मागं वळून बघताना तुमची काय भावना आहे स्वतःच्या सगळ्या प्रवासाकडे?
ते खूप साऱ्या गोष्टी असं वाटतं की इथे चुकलं, इथे काहीतरी करता आलं असतं. म्हणजे मी आधीपासून थोडंसं थोडंसं इमोशनल आहे, पण त्याचा मी पश्चाताप करत नाही. झालं ते झालं, आता काही रेक्टिफाय होत नाही ते. आता यूथकडे बघा आणि कोणतरी असं एक नवीन, मला खरंच कोणतरी असा नवीन डिरेक्टर असा शोधायचा की ज्याला मी पुश करू शकतो की तू लिही कर. आणि रायटर्सनी पुढे यायला पाहिजे. आजचा काळ आहे की रायटर्सची इंडस्ट्री होईल ही हळूहळू ते कळायला लागलं. आता कॉन्टेंट हॅज बिकम द किंग. त्यामुळे रायटर्स कुठे, आज प्रोग्राम बघून कोणाला असं वाटलं चांगलं की त्यांनी माझा नंबर ह्याच्यावरतीच आहे काय, तुम्ही सर्च केलं की कुठे मिळतो, त्यांनी मला वन लाईन पाठवले ना, तर त्यांचं चांगलं असेल तर. आणि डिरेक्टर्स आहेत आपल्याकडे चांगले नवीन ज्यांच्यावरती आपण पण म्हणजे महेश मांजरेकरांवरची बायोपिक नाही होऊ शकत? नाही, ते खूप त्याला 4-5 पार्ट लागतील करायला. नाही, माझं आयुष्य खूपच रोलर कोस्टर आहे आणि ते काही आय डोंट नो वेदर इंटरेस्टिंग आहे की नाही. मी माझ्या कॅन्सरच्या आधीपर्यंत ते कोणाला तरी डिक्टेट केलं, समवन वॉन्ट्स टू राईट इट. पण त्याच्यानंतर ते राहिलं आहे, तो मला कायम सांगतो मला पुढचं बोलू. तर तिथपर्यंत मी केलं आहे. मला पिक्चरपेक्षा आय वुड लाईक माय बुक आलं तर मला जास्त आवडेल. सिनेमा आय डोंट नो काय, पण माझं बुक आलं तर मला आवडेल. इट विल मी कुठेतरी एका मिडल क्लास माणसाला असं वाटू शकेल की मी पण करू शकतो, मी पण उभं राहू शकतो. एवढंच राहील त्याच्यात. पण ते कॅन्सर नंतरच माझं राहिलेलं आहे. कॅन्सरला कसं घेतलं? एक तर ना मला कळलंच नाही. म्हणजे मी खूप वर्ष, ते 1-2 वर्ष तरी अंगावर काढलं की मला असं वाटलेलं की एक ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर नावाची कंडिशन असते. इट कम्स विथ एज. म्हणजे तुमचं ब्लॅडर ची मे बी मसल्स वीक होत असतील. त्यामुळे मला सारखं मला लूला जायला लागायचं. रात्री तर मी कंटाळायचो 4-4, 5-5 वेळा उठून. तर ते ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणूनच राहिलो मी. ते मला वाटलेलं ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर आहे. आणि एकदा मी लूला गेलो तसं रक्ताचं थारोळच झालं. मग मी तेव्हा आय डिड ऑल द टेस्ट. आणि टेस्ट करताना मला डॉक्टरने सांगायच्या आधीच मला डाऊट आलेला की इट इज नॉट समथिंग व्हेरी ऑर्डिनरी. त्यावेळेस मला जे डॉक्टरने सांगितलं ना की तुझे बायोप्सीचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहेत, तर मला फार शॉक नाही लागला. आणि आय वॉज ओके, चला आता पुढचं काय. तर मग ती ब्लॅडर काढणं हाच पर्याय होता. आणि मग देर आर 2 थिंग्स. एक तर एक आयलियल कॉन्ड्युएट असतं, म्हणजे इथे लावतात ती एक पिशवी, जी मला नको होती. आय डिड वॉन्ट इट. आणि दुसरा एक निओ ब्लॅडर नावाचा प्रकार, तो आत्ताच आला आहे. म्हणजे तो एक तुमच्या इंटेस्टाईनचा एक भाग कापतात 1-2 फुटाचा आणि मग त्याची पिशवी बनवून ती आतमध्ये बसवतात. पण ती नवीन असल्यामुळे मी जेवढ्या कॅन्सर स्पेशलिस्टना भेटलो ना, त्यातल्या सगळ्यांनी सांगितलं यू गो इन फॉर अ आयडियल कॉन्ड्युएट, दॅट इज द सेफेस्ट. याचं काही तुम्ही म्हटलं नाही, पण तरी आय विल प्रिफर दिस. आय टूक इट. आणि फॉर्च्युनेटली मला ओके आलं. मी विजय कदमनी पण ते केलं, पण समहाऊ इट डिडंट वर्क विथ हिम. पण आय वॉज ओके. म्हणजे एकदम मी थोडा नॉर्मल होतो. तर एकदा डॉक्टरनी माझ्या मेधाला विचारलेलं की ह्याला माहिती आहे की ह्याला काय झालं आहे. तर मी त्यांना म्हटलं मी नॉर्मल आहे. म्हणजे व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू डू. मी डिप्रेशनमध्ये रडलो तर तुम्हाला आवडेल का. तर आय थिंक ना समवेअर तुमचं ना मेंटल स्ट्रेंथ ना समटाईम्स ओव्हरकम्स डिझीज. म्हणजे मला जेव्हा किमो चालू होती ते आमची एक टीम आहे आर्टिस्ट लोकांची. त्याच वेळेला माझी किमोच्या दिवशीच तिकडे हे होतं काय, ऑक्शन होतं प्लेयर्सचं. डॉक्टर वैतागलेला, कारण मला फोन चालू होते, ते किमो चालू आहे आणि मी प्लेयर सिलेक्ट करत होतो. तिकडे व्हिडिओ कॉल अमोल परचुरेला सांगितलं तिकडे बसून मला व्हिडिओ कर, कुठल्या प्लेअरला घ्यायचं, ह्याला घेऊ नको, तो चिडायचा मारतो, तुझं किमो चालू आहे. म्हटलं हाऊ डज इट मॅटर, म्हटलं किमोचा. त्यामुळे मला ना लोकांना किमोची एवढी भीती आहे, मला एक पैशाचा त्रास झाला नाही. समवेअर आय फील ना युअर मेंटल स्ट्रेंथ समटाईम्स ओव्हरकम्स हे. त्यामुळे आणि ओके झालं माझं ऑपरेशन पण ओके झालं. त्यामुळे लकी आहे मी कदाचित म्हणून असेल. पण मला आठवतं त्यावेळेला मी
बिग बॉसचा तो ऑपरेशन झालं आणि बिग बॉस बरं ते डेट सरकवू शकत नव्हते आणि त्यांना त्याचं प्रमोशन गाणं करायचं होतं. तर त्यावेळेला मी ते अख्खं गाणं आतमध्ये अशा ट्यूब्स इथे पॅन्टमध्ये खाली बांधून केलं आहे गाणं ते. म्हणजे इथे 2 ट्यूब, इथे 2 ट्यूब आणि ते पिशवी असं बांधून केलेलं गाणं आहे. म्हणजे आय टूक इट नाईसली आणि त्यांनी मला काही फार त्रास टिल टुडे टचवूड मला काही त्याचं. आयुष्यात सगळ्यात भीती कधी वाटली होती? रोज भीती वाटते की वेन आय थिंक अबाउट चिल्ड्रन. म्हणजे मला डेथची भीती फक्त नियर अँड डिअर मेनची वाटते, स्वतःची नाही वाटत. पण ती मला भीती कायम म्हणजे असं मला कुठल्याही गोष्टीनं मला 15 वर्षापूर्वीच्या गोष्टी पण मला असं वाटतं की कालच झाल्यात, त्याचा मला त्रास होतो. मग मी ती लोकं आठवली की मला त्याचा ती एक भीती कायम असते मला की नियर अँड डिअर वन्सला काही होऊ नये. ती एक भीती काय म्हणजे फोन नाही आला थोडा वेळ तरी मी पॅनिक होतो, काही झालं असेल की नाही. आत्ता जस्ट लॉस माय एक्स वाईफ. तो एवढा शॉकिंग होतो इन्सिडेंट, म्हणजे तो आय कुडंट गेट आउट ऑफ इट फॉर खूप वेळ. आणि ते अगदीच म्हणजे ते 3 दिवसापूर्वी घरी आलेली आणि शी वॉज फाईन, सत्यशी बोलली. आणि मग माझी मुलगी गोव्याला होती, तिकडे गेली आणि तिकडे माझी मुलगी रेस्टॉरंटमध्ये गेली सकाळी. ती बोलली, रात्री गेली तिचा फोन आला की पप्पा मी काय बोलत नाही, शी इज अनकॉन्शियस. शी वॉज नॉट अनकॉन्शियस, शी वॉज गॉन. पण ते आय नीड टू ओव्हरकम दॅट. कारण ती नॉनस्टॉप असते की समथिंग बॅड हॅपनिंग टू जवळच्या लोकांना ना, याचा खूप त्रास होतो खूप. म्हणजे अतुल परचुरे गेला ते किती दिवस मला ते ना म्हणजे ते ना, कारण एकत्र काम केलं. मग ते कसं होतं, आपण बऱ्याचशा गोष्टी विचार करत नाही, मग आपल्याला आठवतात की आपण नाटकाच्या वेळेला काय केलं, याच्या वेळेला काय केलं. मग ते बरं तो अतुल गेला अतुल ते आणि तो ओकेच होता की रिहर्सल करत होता नाटकाची. आणि तो कॅन्सरमधून बाहेर आला, माझ्या घरी आलेलं जेवायला. आणि मग मला म्हणा आपण काहीतरी करू. आणि मग मी एक ठरवलेलं पण ते काही असं ती भीती आहे कायम मला. ती भीती म्हणजे इट इज पॅरानोया, म्हणजे त्याची फक्त भीती नाही आहे ती. आणि शेवटचं सगळ्यात आनंद कधी झाला होता? खूप साऱ्या गोष्टी आहेत. माझी मोठी मुलगी आहे तिने लंडनमधनं केलं, जी शेफ आहे ती. म्हणजे ती ज्यावेळेला अशी स्टेजवर, आणि मी न्यूयॉर्कला होतो आणि ती लंडनला होती. आणि मी कुठेतरी न्यूयॉर्कला शॉपिंग करत असताना माझ्या लक्षात आलं की माझं 8:30चं फ्लाईट नाही, माझं 6:30चं फ्लाईट आहे. आणि मी म्हणजे पळालो. 6 बॅगा होत्या माझ्याकडे त्यावेळेला, मेधाच्या 3, माझ्या 3. आणि 6:30चा फ्लाईट. आम्ही 6:10ला एअरपोर्टला आलो. तर फर्स्ट क्लास असल्यामुळे त्यांनी आम्हाला जवळजवळ पिटाळला. आम्ही बसलो, फ्लाईट टेक ऑफ झालं, लंडनला आलो तर काही बॅगा आल्या नाहीत. बॅगामध्ये पुढच्या फ्लाईटमध्ये येणार. तर म्हणजे त्या ट्रॅव्हलच्या ड्रेसमध्ये मी तिच्या त्या ग्रॅज्युएशनला गेलो होतो. आणि तो एक खूप आनंदाचा क्षण. मग सत्य मुलगा रेस्टॉरंटमध्ये सेटल झाल्याचा क्षण. आमच्या सईचा सिनेमा आला पहिला तो. ह्या पण असं आहे की इतके सिनेमे केले, इतकी नाटकं केली, इतक्या सिनेमांना इतके अवॉर्ड्स मिळाले, तर त्याच्यापेक्षा ह्या मुलांच्या यशामध्ये जास्त आनंद वाटतो? 100%. मला आजही म्हणजे माझ्या मुलाला पण ॲक्टिंग करायची होती, पण मला त्याला एका पिक्चरमध्ये घेतलं. पण मला लक्षात आलं, मी एकदा त्याला बसवलं, मी म्हटलं दिस फील्ड इज नॉट कट आउट फॉर यू. बऱ्याचशा हिंदी पिक्चरच्या नटांपेक्षा तरी बरं काम केलं असतं माझ्याखाली, पण मला माहिती होतं इज नॉट कट आउट फॉर ॲक्टिंग. पण आय सॅट हिम डाऊन. खूपच त्याचा हे जातो की पापा मला घेत नाही. मी म्हटलं नाही असतो कट आउट. अँड आय कन्व्हिन्स्ड हिम, आणि तो कन्व्हिन्स झाला. तर त्यामुळे म्हणजे मला जसं क्रिकेटरला ना मुलाने हातात बॅट उचलली की कळेल की हा क्रिकेटर होऊ शकतो की नाही, म्हटलं मला तुला बघून कळतं ना बाबा, तर तू नको करू. म्हणजे जसं आमची सई, ती शी हॅज इट इन हर. तर तिला मी प्रोत्साहनच देणं ॲक्टिंगचं. किंवा ती मी अडॉप्ट केलेली मुलगी आहे जी गौरी, ती म्हणजे ब्लेस्डच आहे. ती म्हणजे तेव्हापासूनच ब्लेस्ड आहे. पण तिचं पण कुठेतरी एक तो पांघरुण सिनेमा अनफॉर्च्युनेटली ना
त्या कोविडनंतर मी रिलीज केला. तो माझ्या आयुष्यातला बेस्ट सिनेमा आहे आणि तो बघू मी आता कधीच एक स्मॉल रिलीज करीन त्याचा पुन्हा. त्याला फार लोकांना बघता आला नाही कारण तो मी सॅटेलाईटला दिलेला नाही कुठेच. अनेकांना तो सिनेमा पाहायचा आहे. म्हणजे मगाशी प्रज्ञानी जो प्रश्न विचारला की म्युझिक, कदाचित तिचा रोख त्या पांघरूणच्या म्युझिककडेच असेल. तो OTT वरती नाही आहे, तो कुठेच नाही आहे. मी दाखवीन ना, मी आता थिएटरमध्ये आणीन किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवीन. तो सिनेमा माझा खूप जवळचा सिनेमा आहे. तुम्हाला हिंदीतही करावंसं वाटेल जर का आमिर खानने केलं काम त्याच्यात तर. आणि त्यांनी करावं. आता हे जे काही करतो त्याच्यापेक्षा तो सिनेमा करावा. आणि पण गौरी, मुलगी गौरीच. हिंदी केला तरी गौरीच, तमिळ केला तरी गौरीच. सर, तुम्ही ना वॉरियर आहात आणि तुमच्यामध्ये एक बंडखोरपणा आहे जो तुमच्या कलाकृतींमध्ये दिसतो. मग तो वास्तव असेल, लालबाग परळ असेल यासारखा सिनेमा. पण त्याचसोबत तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक हळवी किनारसुद्धा आहे जी काकस्पर्शमध्ये दिसते किंवा पांघरूणमध्ये दिसते. आणि या सगळ्याचा शिक्षणाचा याच्यामध्ये दिसते. आणि या सगळ्याचा खूप सुंदर मिलाफ तुमच्यामध्ये आहे. मराठीतनं एक उक्ती आहे की शिवाजी महाराज जन्मावेत पण बाजूच्या घरात. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांवर सिनेमा करावा पण तो बॉलिवूडवाल्यांनी करावा अशी सुद्धा एक धारणा आहे. पण शिवाजी महाराजांवरचा सिनेमा करण्यासाठी मराठीमध्ये अनुभवसंपन्न सिद्धहस्त आहेत ते म्हणजे महेश मांजरेकरांचे. हे तुम्ही याआधीही दाखवून दिले, आत्ताही दाखवून द्याल. शिवाजी महाराज गडपती होते, जलपती होते, भूपती होते, पण या सगळ्या पलीकडे ते रयतेचे राजे होते. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू होता जो आगामी सिनेमातून तुम्ही आमच्यासमोर घेऊन येत आहे. तुमच्या या सिनेमाला मनापासून शुभेच्छा आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. धन्यवाद. 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 आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, प्रवासकीन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.